So analysis the trust. Analysis the trust. AE is equal to 2 into 10 raised to 4 किलो न्यूटन दिलं आहे तुम्हाला. तो AE देऊन ठेवला आहे त्यांनी सगळ्या मेंबरचं, फॉर ऑल मेंबर. अल्फा इज इक्वल टू 1.2 इंटू 10 रेस टू -6 पर डिग्री सेल्सियस. सो कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन पण दिलं आहे 1.2 इंटू 10 रेस टू -6 पर डिग्री सेल्सियस. राईट. नंतर पुढे आपल्याला जे काय आहे, पुढे त्यांनी ट्रस्ट दिलेला आहे, तो ट्रस्ट दिलेला आहे. अशा पद्धतीने ट्रस्ट आहे. असा ट्रस्ट दिलेला आहे. लोड वगैरे काही टाकत नाही मी याच्यावरती. ठीक आहे. जर तुम्ही लोड टाकला नाही तर याचा अर्थ तुम्हाला काय दिसायला भेटेल बघून घेऊ पुढे. ठीक आहे. तो असा ट्रस्ट दिलेला आहे. नावं देऊन द्या वाटल्यास तर. पेन बदलवतो. इथे ए, इथे बी, सी, डी, ई. ओके. सो ए बी सी डी ई एफ. इथे एफ आहे. आता मी तुम्हाला डायमेन्शन सांगून देतो. इथे इथपर्यंत 3 आहे, हे पुढचं 3 आहे. ठीक. हे इथपर्यंत 3 आहे, इथून वरचं 3 आहे. ठीक. राईट. हे झालं मग आपलं कवर अशा पद्धतीने. अजून खाली काय दिलेलं बरं का, अजून मेन्शन केलं आहे ए बी इज टू शॉर्ट. ए बी इज टू शॉर्ट. लक्षात घ्या, जर का मेंबर शॉर्ट होत असेल तर तुम्हाला साईन कन्व्हेन्शन तुम्हाला पटेल त्या अजून करा, पण जनरली निगेटिव्ह करा. ठीक आहे. म्हणजे लक्षामध्ये राहील. कमी होणं म्हणजे निगेटिव्ह होऊन जाणार बाबा अशा पद्धतीने. सो ए बी इज टू शॉर्ट बाय 5 mm. 5 mm and CF is too long. तो फॅब्रिकेशन कंपनीमध्ये फॅब्रिकेशन करत असताना या ट्रस्टमध्ये झालेलं काय बरं का, तर ट्रस्टमध्ये जे की ना एक मेंबरची लेंथ जास्त आली, एकाची कमी आली. तो CF इज टू लॉंग 10 mm. तर AB 5 mm ने शॉर्ट आहे आणि CF जो आहे तो 10 mm ने लॉंग आहे. राईट. पुढचा डाटा काय याचा पुढचा डाटा काय. सो याचा पुढचा डाटा आहे DF हॅज टेम्परेचर इन्क्रीज. DF हॅज इन्क्रीज होणं म्हणजे पॉझिटिव्ह घेणं. सो टेम्परेचर इन्क्रीज. टेम्परेचर इन्क्रीज बाय 50 डिग्री सेल्सियस. आणि FE हॅज टेम्परेचर डिक्रीज बाय 30 डिग्री सेल्सियस. ओके. तो FE जे आहे त्या FEचं टेम्परेचर जे आहे 30 डिग्रीने काय होत आहे, कमी होत आहे. ठीक आहे. इथपर्यंत बात क्लिअर झाली. आता पुढे काय, तर लक्षात घ्या, जो ट्रस्ट तुम्हाला देऊन दिला आहे त्याचं पहिले आपण स्टॅबिलिटीबद्दल मेन्शन करून टाकूया. त्याच्यावर काय आहे, DSI काय आहे, DSE किती, इंटरनली किती आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करून टाकूया. आता विचार करा, याच्यावरती कोणत्याही प्रकारचा फोर्स दिलेला नाही आहे. तर तुम्ही ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स दिला नसेल ना, तर फोर्समुळे स्ट्रेसेसच येणार नाही. म्हणजे काय बरं का, तुम्ही जे काही PKL/AE समथिंग काहीतरी करत होते ते तुम्हाला इथे घ्यायची जरूरत नाही आहे. बघू बाबा काय करायचं आपल्याला. ठीक आहे. सो इथं आपल्याला काय दिसायला भेटेल. मग आता आपण पहिली स्टेप DSI. चला DSI सांगा बरं का, किती येईल रे याचा. मेंबर किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत का, किती 9 मेंबर आहेत का, 9 मेंबर. नंतर रिॲक्शन 4 असतील. तो रिॲक्शन 4 आहेत का बघा. इथे 2, इथे 1 आणि इथं पण होता बरं का. राईट. सो रिॲक्शन किती आहेत, 1 2 आणि 2 4 रिॲक्शन आहेत. आणि जॉईंट किती आहेत, जॉईंट 1 2 3 4 5 6. राईट. 6 जॉईंट आहेत. रिॲक्शन 4 आहेत, मेंबर 9 आहेत. तर तुम्ही मला DSI सांगा किती येतोय. DSI इज इक्वल टू हाऊ मच रे, किती, M + R - 2G. सो मेंबर आहेत 9, रिॲक्शन आहेत 4 -2G. जॉईंट किती आहेत, 1 2 3 4 5 6 6 2 12. सो 13मधून 12 गेले 1. सो DSI किती आला, 1. सो टोटल DSI किती आला, 1. DSE किती आला, DSE आला. DSE जर बघायला गेला तर किती बरं का, 4 - 3 1. तो 1 DSE किती आहे, DSI एक्सटर्नली किती आहे, 1 आहे.
DSI इंटरनली किती आहे? सो इंटरनली नक्की 0 असेल. तर DSI इंटरनली काय आहे? 0. याचा अर्थ तुम्हाला रिडंडंट मेंबरने घ्यायचा आता रिडंडंट मेंबरला घेऊ नका, आता रिडंडंट रिॲक्शनला घ्या. का बरं का असं का? कारण की आपली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन एकाने जास्त होते. बघून घ्या, रिॲक्शन किती जण जास्त होते? एकाने जास्त होते. 4 रिॲक्शन आहेत इक्विलिब्रियम इक्वेशन, 3 आहे माझ्याकडे. एक रिॲक्शन जास्त होती ना ती सॉल्व्ह करण्यासाठी, मग मी त्याला रिडंडंट अजून करून घेतो, तिला काढून टाकतो आणि मॅक्सवेल मेथडने मी त्याला सॉल्व्ह करतो. तो त्याला अगोदर काढून फेका. काढून झाल्यानंतर मेंबरमधले फोर्सेस काढणार. अख्खे मेंबरमधले फोर्सेस PI काय येतील? 0 0 0 0 0 0 अख्खे 0 येऊन जातील. सो PI निघून गेला. नंतर युनिट लोड त्या डिरेक्शनमध्ये लावा. ठीक आहे, तो लावू आपण एक एक करून. ठीक आहे, आता गमत बघा, मी रिडंडंट कोणाला काढला रे? याला काढून टाकला मी इथल्या सपोर्टला काढून फेकून दिला. रिॲक्शन होती ना, तिथल्या सपोर्टला मी काढून टाकला. तिथल्या सपोर्टला काढून टाकला. तुम्ही आता विचार करा बरं का, या ट्रसवरती कोणत्याही प्रकारचा लोड नाही आहे. जर याच्यावरती लोड नसेल ना, तर लोडच नाही आहे म्हटल्यावरती सेल्फवेटला तर आपण निग्लेक्ट करून चालतो, आपला अझम्पशन येते. मग यांच्या मेंबरमध्ये फोर्स येतील का? बिलकुल येणार नाही. सगळ्यांमध्ये जे काही आहे 0 फोर्स मेंबर असतील, कोणामध्येच काही फोर्स येणार नाही, कारण की लोडच नाही, एक्सटर्नल लोडच नाही. राईट, तो एक्सटर्नल लोड नाही आहे, त्यामुळे आपण तसलं काही कॅल्क्युलेशन करणार नाही आहे. अख्खा 0 दिसायला भेटते. आपण एक काम करू, आता दुसरी स्टेप काय असते आपली? दुसरी स्टेप असते आता युनिट लोड अप्लाय करा. युनिट लोड अप्लाय करून टाकू. त्याला मी तिकडच्याला जे काही काढून टाकले आणि त्याच्या डिरेक्शनमध्ये खाली, समजा खाली लावा, वरती लावा, तिकडे जिकडे पडेल तिकडे मी असा लावून देतो. रिॲक्शन जशी होती असं 1 किलो न्यूटन. आता याच्यामुळे किती डेव्हलप होत आहेत ते बघून घेऊ. वाटलं असं नाव तुम्ही देऊन द्या. हे बघा, इथून सुरुवात करतो मी. 1 2 तिसरा मेंबर, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा. रे असे 9 नंबर तुम्ही असे नाव देऊ शकता. ठीक आहे, पुढे काय? आता आपण काय करूया, युनिट लोड अप्लाय केल्यामुळे आपल्याला फाइंड आउट करायचं यांच्यामधले या मेंबरमधले फोर्सेस. सो युनिट लोड, ज्याला UI U1 U2 U3 म्हणणार आहे आपण, तेव्हाला मला फाइंड आउट करायचा आहे. ते एक्सटर्नल लोड तर होता नाही, तो PI तर काही भेटला नाही आपल्याला. आता कम से कम UI तरी काढून बघूया. त्याला सांगा बरं का, 0 फोर्स मेंबर कोणकोणते असतील रे? पेन बदलू द्या. कोणकोणते 0 फोर्स मेंबर असू शकतात तुम्हाला काय वाटतंय? हा बघा, हा वाला 0 फोर्स मेंबर असेल U8. सो थिअर फोर तुम्ही लिहून टाका. U8 इज इक्वल टू 0 बाय ऑब्झर्वेशन. U8 इज इक्वल टू 0 असेल. नंतर अजून कुठे दिसायला भेटतो बरं का तुम्हाला? हा पण आहे बघा U9. हा जर 0 झाला तर U9 पण काय होऊन जाईल? U9 पण 0 होऊन जाईल. सो U9 पण 0 झाला. हा 0 झाला, हा 0 झाला. अजून काय वाटतं तुम्हाला? अजून कोणता 3 नंबरचा होईल का? 3 नंबर ती काय होईल पहिले हे सांग. 3 नंबरचा 0 का होईल? काय कारण आहे 0 यायला? नाही, 3 नंबरचा म्हणजे तो 3 आणि 4 मध्ये जॉईंट वर कुठं फोर्स आहे आता दुसरा एक्सटर्नल? असं नको लॉजिक लावू. आपले 0 फोर्स मेंबर ओळखण्यासाठी काय कारण दिलेले आहे? एक तर 2 एकमेकांना लिनियर आहेत आणि तिसरा जर का असेल ना, तो आपला 0 फोर्स मेंबर असतो. त्या आयडियानुसार मी काढलं आहे, त्या आयडियानुसार काढलं. आता आपण बघू U5 कुठे? U5 चेक करा. हे बघा, हा वरचा मेंबर आहे, खाली एक लागतोय, म्हणजे हा जो काही आहे ना याच्यामध्ये आपला किती येणार आहे? 0. तो हा पण 0 फोर्स मेंबर आहे, हा पण 0 फोर्स मेंबर आहे. तर मला कम से कम 3 0 फोर्स मेंबर सापडत आहेत. U8 U9 अँड U5 इज इक्वल टू 0. राईट. तर आपल्या ऑब्झर्वेशननुसार, आपल्या रूलनुसार आपण जे काही 0 फोर्स मेंबर फाइंड आउट करून टाकलेले आहेत. आता आपण जाऊया U4 कडं. तो U4 बघू बरं का. U4 विचार करा, जर समजा रिॲक्शन एक अशी लागत असेल तर मेंबरमधला फोर्स कसा लागेल रे? असा लागेल, 100% असा लागणार आहे. दोघं एका डायरेक्शनमध्ये ना, आपण काय बोललेलो आहोत, हा 0 फोर्स मेंबर आहे ते हे एकमेकांचे काय असतील? इक्वल आणि अपोजिट असतील. मग हा एक जर इकडे लागत असेल तर एक इकडे लागेल. तर सांगा बरं का, हा 1 मायनस घेईल का मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह घेईल का पॉझिटिव्ह घेईल मी? हा चालला इकडं, याला काय घेईल? पहिले तुम्ही काय करतात, पहिले त्याला अजूनच तुम्ही काय करून ठेवलं आहे, तुम्ही पहिले काय करतात, जॉईंटला अजून अशा पद्धतीने करतात. हा जॉईंट चालला वरती, ही रिॲक्शन अशा पद्धतीने दाखवली. तो रिॲक्शन 1 होती, राईट ना? रिॲक्शन 1 होती म्हणजे युनिट लोड मी 1 लावला होता. आता हिची डिरेक्शन कट चालली वरती दाखवतोय मी, बट ॲक्च्युली वरती राहील का? 2 नाही, तो खाली राहणार. पण मी दाखवताना त्याला वरती दाखवतोय. याचा अर्थ मी या जॉईंटला दाखवताना वरती दाखवतोय ना. तर याची काय? हा U4ची व्हॅल्यू काय येईल? U4 इज इक्वल टू -1. का? डिरेक्शनवरती दाखवतो. ॲक्च्युली ती डिरेक्शन अशी असायला पाहिजे, अशी. जर अशी डिरेक्शन दाखवली असती, पण आपण नेहमी काय करत असतो, मेंबरमधले फोर्स आपण टेन्शनमध्ये दाखवत असतो. त्यामुळे मी काय घेतो याला, U4 इज इक्वल टू -1 किलो न्यूटन. ठीक आहे, U4 इज इक्वल टू -1 किलो न्यूटन. तो U4 आला, U5 आला, 4 आले, 9 मेंबरपैकी 4 आले. अजून पुढे काय बरं का? तो अजून बघा,
अजून घ्या, कोणता पण जॉईंट पकडा, जसे जमत असेल त्याच्यानुसार काढून दाखवा. सर आता आपण घेऊया, समजा U4 आला ना आपल्याकडून, हा U4 आहे. तर हा जो काही 7वा मेंबर आहे, हा बघा, हा 7वा मेंबर, या 7व्या मेंबरचा हावाला आणि हावाला कॉम्पोनेंट आहे असं म्हटलं तरी चालतं. 7व्या मेंबरचा कॉम्पोनेंट म्हटलं तरी चालेल. कशा पद्धतीने बघा, याला मी दाखवताना असा बांध दाखवतो, जॉईंटच्या अवे, आपण जॉईंटच्या अवे, आपण जॉईंटच्या अवे, समजा मी असं दाखवतोय. तर तुम्ही काय करू शकतात बरं का, तुम्हाला माहिती आहे ही बाजू किती, इथपर्यंत हे 3 आहे, इथपर्यंत उभं पण हे 3 आहे, म्हणजे मला दिसायला काय भेटेल, हा अँगल किती येईल रे सांगा बरं रे, हा अँगल हावाला थिटा, हा थिटा जर बघायला गेलात ना, समोरची बाजू 3 आहे, उभी बाजू पण 3 आहे, थिटा किती येऊन जाईल, 3 3 45 येऊन जाईल, राईट. तो थिटा किती येऊन जाईल, 45. बस कॉस थिटाची व्हॅल्यू पण आणि याची व्हॅल्यू पण रूट टू राहणार आहे. मग आता आपण काय करून टाकू, एक काम करू हां, हा जो काही U7 आहे ना, हा U7, या U7चे कॉम्पोनेंट कोणकोणते येतात, हा उभा आणि हा उभा, असं पण मला करता येईल. एक तर जॉईंट घ्या, जॉईंट घेतला तरी पण तेच येणार आहे, काही पण करा, टेकिंग जॉईंट समथिंग, हावाला जॉईंट घेतला आणि त्याला जर का सॉल्व केला तरी उत्तर येऊन जाते. मग कशा पद्धतीने बघा, तो 1 2 3 4 आले आहेत आपल्याकडे. आता मी काय घेतो, U7 जो आहे ना, U7, हा U7चा कॉम्पोनेंट हा U4 आहे. सो U4 इज इक्वल टू किती आपला, U7 कॉस थिटा, U7 कॉस थिटा. पण तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे बरं का तुम्हाला, की U4ची व्हॅल्यू काय आहे, -U4 येतो, राईट. सो -U4 आहे, -1 येतो. तर तुम्ही मला सांगा U7ची व्हॅल्यू किती येते रे. एक मिनटं, हा बघा, हा खाली दाखवतो ना मी, हा खाली दाखवते, तर हा इकडचा मेंबर आहे, हा इकडचा मेंबर आहे. तर मला जर का समजा हे दाखवायचं असेल U4, तर मी काय दाखवणार, लिहिणार बरं का, -U4, राईट ना, हावाला खालचा -U4 इज इक्वल टू U7 कॉस थिटा. सांगा बरं का मला याच्यावरून व्हॅल्यू, U7ची व्हॅल्यू किती येईल ते सांगा. U7ची व्हॅल्यू येते √2. सो U7 इज इक्वल टू √2. जॉईंट मेथडने सॉल्व करा तुमचं तुम्ही, ठीक आहे, जॉईंट मेथडने सॉल्व करा. सो U7 इज इक्वल टू व्हॉट, √2 येतोय. का, कारण की कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. का, कारण की 3 आणि 3 तो 45 अँगल आहे, 45 अँगल म्हणजे 1/√2. ठीक. तर अशा पद्धतीने डायग्राम बघून घ्या पुन्हा. ठीक, हे अशा पद्धतीने होतं ते. हा अँगल बोललो तुम्ही, तर बघा ना तुम्ही, हा 3 आहे, हा 3 आहे, तर त्यामुळे जे काही ते येऊन जाईल. किंवा हा जॉईंट घेतला असता तुम्ही समजा आणि याचं इक्विलिब्रियम लावलं असतं, तुम्ही अजूम केलं असतं इकडे, परंतु असं तुम्ही जेव्हा अजूम करताय त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह दिसायला भेटते. त्याला सॉल्व करून घ्या, तुम्हाला उत्तर भेटून जाईल U7चं. तर U7 इज इक्वल टू व्हॉट, U7 इज इक्वल टू किती सांगितलं मी तुम्हाला, √2. U6 कुठे आहे, U3 पण फाइंड आउट करू शकता तुम्ही. U3 सांगा मला, U3 काय येईल, हा वाला U3. आता U3 इज इक्वल टू U7 आणि तो पण निगेटिव्ह इकडे चालला. सो -U3 इज इक्वल टू U7 साइन थिटा. U7 साइन थिटा तुम्ही U7 काढून टाकलेला आहे. सो -U3 इज इक्वल टू √2 साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू काय, 1/√2 आहे. √2 कॅन्सल. U3ची व्हॅल्यू काय आली, U3 इज इक्वल टू -1. सो U3 इज इक्वल टू -1 करा. U3 इज इक्वल टू काय असेल आपला, U3 इज इक्वल टू -1. आता विचार करा, हा चालला इकडं, हा पण इकडे जाईल ना. हा जर चालला इक्वल आणि अपोजिट असतील, मग हा इक्वल असेल, आपण इक्वल असेल, आपण इक्वल आणि अपोजिट दिसायला भेटेल. सो देअरफॉर मला लक्षामध्ये काय होऊन जात असतं, U3ची व्हॅल्यू किती आहे, U3ची व्हॅल्यू -1 आहे, U2ची व्हॅल्यू पण किती असेल, -1 असेल. सो देअरफॉर U3 इज इक्वल टू -1, U2 इज इक्वल टू -1, राईट. U2 इज इक्वल टू -1. अजून कोण बाकी, बरं का, अजून बाकी आहे आपला U1 बाकी आहे. आय थिंक U1 बघा, U6 पण बाकी. U6 किती येईल बघा, U6चा सरळ येऊन जाईल. कशा पद्धतीने, असावाले मेंबर आहेत ना, हे अशावाले मेंबर आहेत, हे अशावाले मेंबर आहेत. आपल्याला माहिती आहे हा 0 फोर्स मेंबर आहे, हा 0 फोर्स मेंबर असेल, आपण 0 फोर्स मेंबर आहे. मग हा जेवढा असेल तेवढा हाच असेल. मग हा U7 किती होता, U7ची व्हॅल्यू होती √2. तर U7ची व्हॅल्यू जर √2 असेल तर U6ची व्हॅल्यू पण किती असेल, √2 असेल. तर U6 सुद्धा काय आला, √2 आला. U7 पण काय आला, √2 आला. U3 काय आला, -1 आला. U2 पण काय आला, -1 आला. ठीक आहे, हे सगळं आलं. आता उरलाय फक्त U1. आता काय कोण उरलाय, U1. मग U1 बघा मी कसा काढतो, U7ची व्हॅल्यू √2 नाही येते. U7ची व्हॅल्यू √2 येत नाही, मग किती येईल, काहीतरी 1.92 अशी येते, 93. नेमकं काढ तू नेमकं काढ. सरळ दिसते तिथं कॉस्ट शीट आहे काय, का, तिथं कॉस्ट शीट आहे 1/cos45 कर ना, 1/cos45 त्याची व्हॅल्यू नाही येत तेवढी, √2 एवढी. √2ची किती असते, 1.41 असते. मी तुला जॉईंट मेथडने काढून दाखवतो. हे बघ, हा घेतला मी जॉईंट, सी वाला जॉईंट याला, हा वाला सी वाला जॉईंट घेतला.
तो इकडे काय होता बरं का, इकडचा जो काही मेंबर आहे या मेंबरला मी अजूम करून चालतो आहे 3 आहे ना, हा U3, हा U3, हा U4 आणि हा U7 आहे. तर वापरा आता समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वापरला तर U3 इज इक्वल टू U3 बघा, हा U3 चालला इकडं, तर हा इकडे चालला, तर U3 इज इक्वल टू हा पण इकडे चालला, तो मायनसमध्ये उत्तर येणार आहे. मायनस U7 हा याला मी कॉस्ट येतो आहे 45 येणार आहे. तर मला जर का समजा हवाला कॉम्पोनंट घ्यायचा असेल तर हवाला कॉम्पोनंट काय असेल आपला -U7 साईन थिटा. तो साईन थिटाची व्हॅल्यू किती असेल, राईट. सो U7 -U7 इंटू 1/√2. सो 1/√2, राईट. तर आता हे इक्वेशन आपल्याकडे बनवून गेलेलं आहे U3चं, ठीक आहे. याला ब्रॅकेट करून ठेव. आता आपण समेशन ऑफ एफ ऑफ वाय वापरू बरं. एफ ऑफ वाय जर वापरायला गेलो तर काय असणार बरं का, U4 खाली चालला, तर U4 खाली चालला, U4 खाली चालला. U4ची व्हॅल्यू किती आहे, U4ची व्हॅल्यू जी काय आहे ती -1 आहे, ठीक आहे. U4ची व्हॅल्यू किती -1 आहे. तर U4 लिहिला मी समजा. U4 अजून त्याच डिरेक्शनमध्ये हवाला चालला आहे, म्हणजे इकडे लिहितो मी त्याला आणि मायनसमध्ये लिहितो -U7 कॉस थिटा, -U7 कॉस थिटा. पण माहिती आहे आपल्याला काय बरं का, U4ची व्हॅल्यू -1 आहे. सो -1 इज इक्वल टू -U7 कॉस ऑफ थिटा, मायनस मायनस कट. आता काय कॉस थिटा आहे, तर कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट, सो U7 इज इक्वल टू काय, U7 इज इक्वल टू 1/cos थिटा. सो 1/cos थिटा, 1/cos थिटा. सो 1/cos थिटाची व्हॅल्यू किती येते, कॉस थिटाची व्हॅल्यू काढून बघ किती आली आहे ती, कॉस थिटा ना, समोरची बाजू लगतची बाजू 3, हायपोटेनस किती आहे त्याचा, हायपोटेनस बघ, हे बघ, ही आहे 3, ही खालची पण आहे 3, हायपोटेनस किती येईल 3√2, 3√2 येऊन जाईल. मला काय लागणार आहे बरं का, कुठे आला आपण, कॉस थिटाची व्हॅल्यू लागणार आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते, लगतची बाजू आपण हायपोटेनस, सो लगतची बाजू 3/3 करेक्ट. मग किती येईल बरं का, सो 1/3√2, 3 कटला, 3 कटला, √2 वरती जाणार, √2 व्हॅल्यू येते. आली का, √2 व्हॅल्यू आली का, तू व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं असतं, आलं असतं, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो ते. तर पुढे बघा, हे झालं का, मी सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला काढून दिलेल्या आहे, तुम्ही ते मेथड ऑफ जॉईंटने करून काढू शकतात. सो देअरफॉर बघा आता काय काय आलं बरं का, U8 इज इक्वल टू 0, U9 इज इक्वल टू 0, U5 इज इक्वल टू 0, राईट. नंतर U2 इज इक्वल टू U3 असतो म्हणे, इज इक्वल टू किती असते ते, सो U2 इज इक्वल टू U3 आहे, U2 इज इक्वल टू U3 आहे, आणि त्याची व्हॅल्यू किती आणली मी -1 आणली आय थिंक, राईट. सो -1 आणली, बरोबर. सो -1. पुढे काय, U4ची व्हॅल्यू -1 आहे, सो राईट. U4 इज इक्वल टू वॉट, -1. नंतर U7 आणि U6ची व्हॅल्यू सारखी असते म्हणे, सो U7 U6 इज इक्वल टू √2. सो √2 आला, किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 झाले. अजून एक बाकी कोणता, तो U1 किती असणार, तो U1 किती असणार, U1 सुद्धा आपला U9च्या U1 इज इक्वल टू, सो U1 इज इक्वल टू 1. बघा आता U1 कसा काढणार बरं का, हवाला होता U1 आपला इथला हवाला मेंबरमधला फोर्स, तर हा तिरपा जो आहे ना, या तिरप्याचा हवाला कॉम्पोनेंट होतो, अँगल घेऊन तुम्ही काढू शकता. सो देअरफॉर U1ची व्हॅल्यू येते -1, काढून बघा तुम्ही ते. सो U1 इज इक्वल टू -1, सगळे फोर्सेस काढून झालेत. सो U1 आपण कॅल्क्युलेट करून टाकलेला आहे. चला मग आता टेबल बनवा. टेबल काय बनतोय, सो मेंबर, पहिल्या याच्यामध्ये मेंबर किती कॉलम करायचे आहेत, मेंबर, राईट. आपल्याकडे PI तर नाही येतो, PI पण लिहून टाकायचं वाटलं असतं, 0 लिहून टाकू आपण सगळं. नंतर UI, नंतर LI, ठीक. त्याच्या पुढे पण असतील, तर तुम्ही थोडं कॉम्पॅक्ट करून लिहा. चला आता मेंबर, तो मेंबर उचलतो मी पहिला मेंबर. नाव नॉमिनिक्लेचर कसं दिले, तुम्ही नाव लिहिले असणार बरं का. पहिला मेंबर कोणता आहे तुम्हाला माहिती, पहिला मेंबरमध्ये किती फोर्स आहे, 0 कारण की एक्सटर्नल लोडच नाही म्हटल्यावरती त्याच्यामध्ये फोर्स येणार नाही एक्सटर्नल लोडमुळे. युनिट लोड अप्लाय केल्यामुळे किती आला, -1. दुसरा मेंबर 0 -1, तिसरा मेंबर 0 -1, चौथा मेंबर 0 -1, पाचवा मेंबर 0, इकडे येईल 0, सहावा मेंबर 0, √2, सातवा मेंबर 0 √2, आठवा मेंबर 0 आणि इकडे 3, सॉरी आठवा पण 0 आहे, आठवा पण 0 आहे. आणि नववा काय बरं का, नववा 0 सो नववा पण काय 0 हा पण 0. अशा पण हे टेबल तुमचं मानून व्हायला पाहिजे. चला लेंथबद्दल मेन्शन करा. पहिला जो काय आहे त्याची लेंथ किती आहे, त्याची लेंथ 3 आणि 3 6, पहिला अख्खा मेंबर 3 आणि 3 6, 3, दुसऱ्याची 3, तिसऱ्याची 3, चौथ्याची 6, पाचव्याची 6, सहाव्याची 3√2,
सातव्याची 3√2 3√2 सातव्याची 3√2 झाली. आठव्याची 3 आणि नवव्याची 3√2 ही लेंथ हायपोटेन्यूज करून तुम्ही लेंथ कॅल्क्युलेट करू शकतात. झाले 3. चला पुढचा कॉलम. पुढचा कॉलम झाला लेंथ झाला आपला. पुढचा कॉलम आहे आता आपला पुढचा कॉलम आहे अल्फा आय डेल्टा आय असं डेल्टा टी आय यल आय. सो आपण अशा पद्धतीने लिहितोय. तर आता पहिल्या मेंबरमध्ये टेम्परेचर राईज वगैरे आहे का सांगा बरं का. कोणत्या मेंबरमध्ये टेम्परेचर वगैरे वाढताना सांगितलेलं सांगा. कोणत्या मेंबर पहिल्या मेंबरमध्ये टेम्परेचर वाढते का. अख्खी डायग्राम काढून दिली मी तुम्हाला. 1 नंबर 2 नंबर ते पण सगळे टाकून दिले. पहिल्या मेंबर हां ठीक तो ते पहिल्या मेंबरमध्ये नाही. पहिल्या मेंबरमध्ये नाही म्हणून 0. दुसऱ्या मेंबरमध्ये टेम्परेचर वाढते कमी होते का नाही 0 राईट. सो इथं मेंबरचे नाव नाही लिहायचं. तर पहिला मेंबर 0 करतो इथं टेम्परेचरचं हे लिहा तुम्ही इकडचं. काय कुठे येणार बरं का 0 0 0 0 1 2 3 4 5 6 7 राईट. 8 आणि 9मध्ये चेंज होताना दिसायला भेटते. 8व्यामध्ये काय होते बरं का. 8व्यामध्ये टेम्परेचर जे ना आपल्याला काय होताना दिसायला भेटते टेम्परेचर वाढताना दिसायला भेटते. मग टेम्परेचर किती वाढते काय म्हणले त्यांनी. 8वा किती. सो डी 8वा मेंबर 50 आहे ना DF. सो DF 8वा मेंबर DF आहे 50 डिग्रीने तो इन्क्रीज होतोय. मग अल्फा TL किती चला सांगा. अल्फा TL किती. अल्फा आहे 1.2 × 10⁻⁶ राईट. अल्फा टी किती आहे टी आहे 50. यल किती आहे त्याचा. तर DFची लेंथ किती आहे. DFची लेंथ आहे 3 मीटर. तर मला सांगा बरं उत्तर किती येते. अल्फा TL फॉर दिस 8 नंबरचा मेंबर. अल्फा TL 1.8 × 10⁻⁴. सो 1.8 × 10⁻⁴ आला. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे 9वा मेंबर. चला 9व्या मेंबरबद्दल सांगा बरं का. 9व्या मेंबरमध्ये टेम्परेचर कमी होतं आहे. तो टेम्परेचर कमी होतं म्हणजे उत्तर मायनसमध्ये येईल. मग सांगा बरं मायनसमध्ये किती उत्तर येते 9व्या मेंबरमध्ये. किती येते रे. 1.87 × 10⁻⁴. -1.52 × 10⁻⁴. बघा बरं चेक करून. माझ्याकडे जे लिहिलेलं आहे -1.52 × 10⁻⁴ आहे. हे बरोबर आहे का एकदा चेक करा बरं का. कितीने 30 डिग्रीने वाढतं आहे. तो 30 डिग्रीने वाढतं आहे. 30 डिग्री × 1.2 × 10⁻⁶ आणि नंतर त्याची लेंथ किती आहे. त्याची लेंथ आहे EFची. सो E आणि F. EF कुठे EFची लेंथ किती आहे. EF म्हणजे 9वा मेंबर. EFची लेंथ किती आहे 3√2 आहे. 3 × √2. एकदा करून बघ पूर्ण बागेश्वरी. 3 × √2 × 30 डिग्री बरोबर आला का. 1.57 1.52 52 राईट ना. हां मग -1.52 × 10⁻⁴ ही व्हॅल्यू आली आपली. हे दोघं व्हॅल्यू आले. तर मग आपला दुसरा टेबल पण बनून झाला. हा दुसरा इकडचा पण टेबल बनून झाला. ठीक आहे. हा झाला. आता पुढचा टेबल. आता आपण एक काम करू. आपण आता लॅक ऑफ फिट काढून घेऊ. लॅक ऑफ फिट पण दिला ना. सो λI. चला सांगा मला पहिल्या मेंबरमध्ये काही कमी जास्त झालं आहे का नाही 0. दुसऱ्या मेंबरमध्ये 0. तिसऱ्यामध्ये 0 राईट. चौथ्यामध्ये 0 0 1 2 3 4 5 6 7वा 0 राईट. आठवा किती. 8वा समा 1 मिनटं. 5वा बघा 5वा 1 2 3 4 5वा. 5वामध्ये सांगा बरं का. 5वामध्ये काय होते कमी होते का जास्त होते तो 5वा मेंबर. सो 5वा मेंबर कशाबद्दल मेन्शन केले मी. 5वा मेंबर AB कमी होते. सो मला काय करावं लागेल -5 × 10⁻³ -5 × 10⁻³ राईट. अजून कोणता मेंबर आहे तो 7वा मेंबर आहे बघा. 7वा मेंबर 10ने वाढतोय. तो देअरफॉर मी काय करणार 7वा आहे 7वा काय लिहिणार 10 × 10⁻³ म्हणजे मीटरमध्ये लिहितोय मी. MM मध्ये आहेत ते मी मीटरमध्ये लिहून टाकले. तो 10⁻³ मल्टिप्लाय करून टाकले ना. 8 आता 8वर बे आहे तो पण 0 आहे. 9वा पण काय 0 आहे. अशा पद्धतीने हे झाला आपला लॅम्बडा आहे. तो लॅम्बडा आहे कवर झाला. क्लिअर इथपर्यंत. क्लिअर. हां. आता आपला जो फॉर्म्युला बनतो तो फॉर्म्युला कसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. PL/, पहिली टर्म तर येणार नाही. UI लागत असतो तो UI मी घेतलेला आहे. लॅम्बडा पण झाला. आता मला अजून एक टर्म शोधायची. ती म्हणजे कोणती. ती शोधायची आपल्याला U² I × LI. तो यांचा मला काय सांगा तुम्ही आता
यांचा मला तुम्ही प्रोडक्ट करून सांगा पटापट. U1 स्क्वेअर इंटू Li पहिला मेंबर, त्यासाठी काय येईल? सो फॉर द फर्स्ट मेंबर UI स्क्वेअर Li इज इक्वल टू हाऊ मच? 6. तो 6 जर काय येत असेल तर बाकीचं सगळं बरोबर येईल. 3 पुढचा 3 झाले का? 6 3 3 6 0 नंतर 6√2 चेक करत राहा. 6√2 राईट झालं काय? नंतर खाली 0 आणि 0. 1 2 3 4 5 6 7 8 9 राईट. अशा पद्धतीने आपले 9 मेंबर येत आहेत. बोला आलं काय? सगळं चेक करून घ्या. सो UIचा स्क्वेअर Li अशा पद्धतीने. आणि आता समेशन पण सांगू दे, मला समेशन लागणार आहे. तो समेशन UI चा स्क्वेअर Li याची समेशन किती येते हे सांगा. या अख्ख्यांची समेशन किती येते सांगा, ते लागणार आहे आपल्याला. किती येते सांगा रे? समेशन इज इक्वल टू हाऊ मच? 18 अधिक 12 ऋतू. 6 1 6 6 2 12 6 3 18 24 30. 30च्या पुढे यायला पाहिजे, 18 वगैरे येणार नाही. तू व्यवस्थित बघ ना. 6 किती त्याच्यामध्ये? 1 6 2 6 3 6 4 6 6 चोक 24 झाले. हे 6 6 5 30 होत आहे. 30च्या पुढे व्हॅल्यू यायला पाहिजे. 34.97. 34.97 एवढी व्हॅल्यू आपली येते समेशन यू स्क्वेअर एल. मग झालं. आता हा सगळा तक्ता तयार झाला आहे. मग आपण कसा काढतो आता? रिडंडंट आता या केसमध्ये आपलं रिडंडंट कोण आहे? रिॲक्शन आहे. तर तुम्ही रिॲक्शन म्हणा किंवा रिडंडंट समजा एफच म्हणा. इज इक्वल टू व्हॉट? आता रिॲक्शन होती ना, तो रिडंडंट इज इक्वल टू व्हॉट? मायनस समेशन UI अल्फा आय डेल्टा आय TL. हे पण काढायचं राहून गेलं वाटतं आपल्याकडून. आपल्याला जे ना हे पण काढायचं राहून गेलं. नाही ते काम करू, थांबा 1 मिनटं. UIला कॉमन राहू दे ना. सो F इज इक्वल टू -1 समेशन UI. तरी त्यांची समज करावी लागेल. एक कॉलम अजून करून टाका रे, आहे का? पुढे पलीकडे एक कॉलम करून टाका. आणि त्या कॉलममध्ये तुम्ही काय काढा आता? त्या कॉलममध्ये UI अल्फा आय डेल्टा TI LI. म्हणजे ते 3 जे होते त्याला फक्त UI ने मल्टिप्लाय करून याची व्हॅल्यू सांगा मला पटपट. आणि दुसरं म्हणजे याच्या पुढे अजून एक फाइंड आउट करून टाका. कोणता? UI इंटू लॅम्बडा आहे. या दोघं मला सांगा तुम्ही. यांची सम सगळं सांगायचं आहे. पहिला मेंबर व्यवस्थित चुकू नका द्यावर, का आता याची व्हॅल्यू माझ्याकडे नाही येत. 7 कोण गाणं वाजवतं? 1 मिनटं बघून येतो. व्हॅल्यू काढा तोपर्यंत कागदावर लिहा. अरे आवाज बंद कर रे. आलं का रे? चला सांगा किती येते तुम्हाला. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्या 3 टर्मचं आणि UIचं. तर UIचं तुम्हाला माहिती आहे -1 समथिंग -1 इंटू पहिले काय 0. सो करा बरं पटपट. पहिला येतं आहे 0. दुसरं काय येतं आहे 0. तिसरं काय येतं आहे 0. राईट. 0 0 0 0 कुठपर्यंत येते? तर हे सगळं 0 0 0 जो येईल. फक्त 8वा आणि 9वा जो आहे ना तिथं काहीतरी मला येईल. तो 8व्या आणि 9व्या केसमध्ये पण 0 0 येते का रे? UI 0 आहे. अख्खे 0 0 येत आहेत ना. तो अख्खे 0 येत आहेत. म्हणजे मला दिसायला भेटतं आहे आता बघा, हे अख्खे 0 आले, इकडचे 0 आले. आता तुम्ही डेल्टाचं करा बरं. चला डेल्टाचं पण 0 येतो का चेक करा. सो डेल्टा आहे इकडचा. हे अख्खे 0 येत आहेत. सो डेल्टा आहे बघा. आता येतोय का डेल्टा आहे? चला डेल्टा आहे सांगा. पहिला 0 येईल. 0 येईल राईट. नंतर अजून कुठे 0 0 पहिले 4 5 0 येतील. नंतर 5वा पण 0 येईल. 6वा पण 0 येईल. 7वा काहीतरी येईल बघा. 7वा काहीतरी येईल फक्त तेवढा 7वा. तो 7व्या नंबरमध्ये काहीतरी दिसायला भेटेल. तो टोटल किती येईल बरं? काय याचं टोटल? त्याची टोटल याची टोटल किती? त्याची टोटल 0 येते. इकडच्याची टोटल किती येते? इकडच्याची टोटल येईल UI इंटू लॅम्बडा आय दॅट इज व्हॉट 10√2 इंटू 10⁻³
तो 10√2 इंटू 10⁻³ एवढी व्हॅल्यू येणार याची. मग बस एक्सप्रेशन वापरा. 10√2 इंटू 10⁻³ ही समीकडची आली, इकडची 0 आली. सो देअर फोर एक्सप्रेशन काय असतं आपल्याकडे, जेव्हा आता फोर्स वगैरे तो 0 आहे, सो देअर फोर मी काय लिहिणार, टोटल फॉर्म्युला लिहितो आडवा करून मोबाईल. F इज इक्वल टू -1 समेशन UI अल्फा I डेल्टा TILI डिवाइड बाय, रेडिया मायनसला बाहेरच ठेवून देऊ, समेशन UI चा स्क्वेअर. हे तर झिरोच होणार आहे म्हणा, काही गरज लिहायची गरज पण नाही. तो टेम्परेचरमुळे सुद्धा काही परिणाम होत नाही, अल्टिमेटली रिझल्ट 0 होऊन जाते, राईट. प्लस समेशन UI लॅम्बडा I डिवाइड बाय समेशन UI चा स्क्वेअर LI डिवाइड बाय AE नंतर हे करा. पहिले बघा, हा जर बघायला गेला तर हा पण 0 होऊन जाईल. इथे याच्या अगोदर फोर्स होता, फोर्समुळे तर आपण घेतला नाही, तो 0 झाला होता. हा 0 झाला, अख्खा उरला आहे फक्त एवढा. सो देअर फोर F किती येतोय सांगा. रिडंडंट फोर्स नथिंग बट अवर रिॲक्शन. तो रिॲक्शन रिडंडंट आहे. किती येते ते, वरची व्हॅल्यू किती आली, ही वरची व्हॅल्यू आली आहे 10. किती आली वरची व्हॅल्यू, 10 इंटू √2 टू 10⁻³ डिवाइड बाय 34.97. तो आपला जो F येईल, तो F किती येतोय मला सांगा तुम्ही. F येईल मायनसमध्ये, त्याला सांगा किती तरी F रे. F इज इक्वल टू हाऊ मच, 4.04. 4.04. आता विचार कर तू, 4.04 इंटू काय, इंटू 10⁻⁴ आहे, 10⁻⁴ -4. 10⁻⁴ होऊन गेला का, ठीक आहे. तो 10⁻⁴ म्हणजे खूप कमी फोर्स येतोय. कशामुळे येतोय, फक्त तो टेम्परेचरमुळे तर काही आलाच नाही, डायरेक्ट पूर्ण नल झाला तो टेम्परेचरमुळे. ठीक आहे, टेम्परेचरमुळे नल झाला, पण उरला कोणता आता, लॅक ऑफ फिटमुळे. तर लॅक ऑफ फिटमध्ये मेंबरमध्ये फोर्सेस आला, पण खूप मायनर फोर्सेस आहेत. 10⁻⁴ म्हटल्यावरती 0.0004 समथिंग काहीतरी येईल ते किलोमीटरमध्ये, राईट. अशा पण हे फोर्सेस येत आहेत, हे फोर्सेस आली एवढी. तर मग आता खूप कमी फोर्सेस येत आहेत. मग आता तुम्ही एक काम करा, ही काय झाली बरं का ही आपली रिॲक्शन झाली. आता रिॲक्शन झाली, याच्या मदतीने आपण मेंबरमधले फोर्सेस कॅल्क्युलेट करत असतो, तुम्हाला माहिती. सो मेंबर फोर्स इज इक्वल टू FI इज इक्वल टू PI प्लस UI इंटू F. पण PI आपला काय आहे, 0 आहे. UI इंटू F. सो आता बघा, मेंबरमधला फोर्सेस काढा. पहिल्या मेंबरमधला फोर्सेस किती सांगा मला. फर्स्ट मेंबर UI इंटू F. तो UI व्हॅल्यू त्याची, UI त्याची -1 इंटू F आपण काढली काहीतरी, F काढली तुम्ही 4 पॉईंट समथिंग इंटू 10⁻⁴. तर ही व्हॅल्यू म्हणजे पहिल्यामध्ये जाईल, राईट. तो पहिल्यामध्ये जाईल, दुसऱ्यामध्ये पण तेच करा, तिसऱ्यामध्ये करा, चौथ्यामध्ये करा, पाचव्यामध्ये करा, पटपट करत UI इंटू F करत राहा, तुम्हाला आन्सर भेटू देईल. UI म्हणजे काय तुम्हाला माहिती कृष्ण. आणि F किती काढला आपण, हा F आपण चालू काढला 4 इंटू मायनस समथिंग, राईट. तो लॅक ऑफ हिटमुळे खूप कमी फोर्सेस डेव्हलप होते, टेम्परेचरमुळे तर काही झालंच नाही. ठीक आहे, आता याच्यासोबत जर का फोर्स दिला असता एक्सटर्नल, तेव्हा जाऊन लॅक ऑफ हिट, टेम्परेचर आणि एक्सटर्नल फोर्सच्या सगळ्यांमुळे ॲडिशन आली असती. ठीक आहे, या सगळ्यांमुळे ॲडिशन आली असती. तेवढी कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. म्हणजे रिॲक्शन होती, त्या रिॲक्शनची व्हॅल्यू किती आली, 4.04 समथिंग इंटू 10⁻⁴ किलोन्यूटन एवढी रिॲक्शन आली. आणि त्या रिॲक्शनच्या मदतीने आपण काय करून टाकले, मेंबरमधले फोर्सेस पण कॅल्क्युलेट करून टाकत असतो. अशा पद्धतीने येतात. ठीक आहे, तर प्रोसिजर तुम्हाला पूर्णतः लक्षामध्ये घ्यायची आहे. एकच प्रोसिजर फॉलो करते. तुम्हाला जर इथून काय शिकायला सांगितलं मी, इथून तुम्हाला शिकायचं आहे जसं की टेम्परेचरमुळे व्हॅरिएशन कसं होईल, लॅक ऑफ हिटमुळे व्हॅरिएशन कसं होईल, एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात हे तुम्हाला शिकायला भेटलं आहे. आणि रिॲक्शन जी काय आहे, रिॲक्शन पण रिडंडंट असते, हे पण तुम्हाला या एक्झाम्पलमुळे शिकायला भेटलेलं आहे, राईट. अशा पद्धतीने तर झालेलं आहे. आता शेवटचा भाग आहे आपल्या ट्रस्टमधला. सो लास्ट पार्ट, जर डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी, सो इफ डिग्री ऑफ नेक्स्ट पार्ट हा पुढचा, इफ डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी इज मोर दॅन, जर आता डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी एकापेक्षा जर का जास्त असली ना, तर रिडंडंट 2 असतील मग आपल्या केसमध्ये. मग 2 रिडंडंट जर का असतील त्या केसमध्ये कसं सॉल्व्ह करावं त्याच्याबद्दल सांगितले. सो इफ द डिग्री ऑफ द स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी इज मोर दॅन 1, देन मॅक्सवेल मेथड
और युनिट लोड मेथड, मॅक्सवेल मेथड किंवा युनिट लोड मेथड म्हणतो आपण त्याला. युनिट लोड मेथड कॅन बी ॲप्लाइड. तर जर का दोन रिडंडंट आले ना त्या केसमध्ये आपण कास्टिक लोन पण असते, पण कास्टिक लोन वापरायला खूप जबरदस्त अवघड जाते. त्यामुळे लोक काय करतात, मॅक्सवेल किंवा युनिट लोड मेथडला वापरतात. उदाहरण सोपं असेल तर कास्टिक लोनने पण सॉल्व्ह होऊन जात असतं, जसं की घेऊ आपण ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग काय काय करावं लागेल बरं का. आता मला सिंपल आहे, आता मॅक्सवेलच्या मदतीने मला करायचं आहे. इथं मी मेन्शन काय केलं आहे, मॅक्सवेल. तर मॅक्सवेलच्या पद्धतीने करताना आपल्याला काय करावं लागेल त्याचे स्टेप सांगून देतो. पहिली बात समजा एक्झाम्पलच घेऊ आपण. एक्झाम्पल म्हणजे बेसिक एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला मी सॉल्व नाही करून दाखवत, फक्त वरच्यावरती सांगतो बघा कसं. चला तर DSI किती येईल बघताच तोंडी सांगा. DSI किती येईल याचा, तोंडी सांगायचं DSI. हे बघा आपल्याला माहिती नाही परफेक्ट रस असतो, हा परफेक्ट रस असतो. इथे एक दांडी जास्त होते, इथे एक दांडी जास्त होते, याचा अर्थ DSI किती आला 2. तो DSI 2 आला. रिॲक्शन तर खाली बरोबर आहेत, 3 बरोबर आहेत, 3 - 3 0 आहेत. सो इथं 2 मला इंटरनल इनडिटर्मिनन्सी दिसायला भेटतात 2, राईट. सो इंटरनल पण आहे. तो DSI एक्सटर्नली 0 असेल, DSI इंटरनली 2 असेल. ही वाली कहाणी झाली. मग आता 2 जर का समजा मेंबर जास्त असतील तर मी 2 मेंबर असे काढायला पाहिजे, रिडंडंट असे रिमूव्ह करा की त्यांच्यामुळे आपलं स्ट्रक्चर अनस्टेबल व्हायला नको, स्टेबल राहायला पाहिजे. मग कोणते मेंबर काढू बरं का, मी नाव देऊन देतो. समजा A B C D F E F, राईट. इथं पॉईंट लोड लावला आहे Pचा. अशा पद्धतीने आता मी कोणता रिडंडंट रिमूव्ह करायला पाहिजे बरं का. मी रिमूव्ह करतो BF आणि काय या CE. तो 2. मग कोणकोणते रिमूव्ह करतो मी, हावाला रिमूव्ह करतो आणि हावाला रिमूव्ह करतो. या 2 इकडचा आणि तिकडचा जर का रिमूव्ह केला तर स्टेबल बनून जाईल, ते डिटर्मिनंट बनून जाईल, स्टेबल बनून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते करत असतो. मग आता काय करावं बरं का, आता स्ट्रक्चर कसं बनून जाईल, आता बनेल ते अशा पद्धतीचं. त्यांना रिमूव्ह करून टाकलं मी. ठीक, आता याला सॉल्व करावं लागेल. तर बघा मॅक्सवेल मेथड काय सांगते तुम्हाला, मॅक्सवेल मेथड आठवते का. फक्त आणि फक्त एक्सटर्नल लोडमुळे मेंबरमधले फोर्सेस काय करून टाका, मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करून टाका, ज्याला आपण PI म्हणतो. ठीक आहे, तो फक्त एक्सटर्नल लोडमुळे आपण मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करून टाकले. ही झाली पहिली स्टेप. सो दिस इज दी व्हॉट, पहिली स्टेप. सेकंड स्टेप, सो मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करून टाकला बाय युजिंग दी व्हॉट, सो एक्सटर्नल लोडच्या मदतीने. दुसरी मेथड काय, रिडंडंट 2 होते आपल्याकडे. आता मी काय करणार दुसऱ्या स्टेपमध्ये, आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार बरं का. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करायचं, 2 रिडंडंट होते ना, कोणत्या तरी एक रिडंडंटच्या ऐवजी आपण युनिट लोड लावून द्यायचा. सो युनिट लोड मी तर लावतो. मग युनिट लोड लावायचं, त्याच्यामुळे रिॲक्शन काढायचं आणि त्याच्यामुळे मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करून टाकायचे. ठीक, सो युनिट लोडमुळे फक्त ही वाली आकृती बरं का, इकडे लावलेलं नाही मी, फक्त इकडचं, राईट. तर याच्यामुळे मला काय भेटेल, मेंबरमधले फोर्सेस सापडतील. त्यांना मी जे नाव सापडेल, यांना जे की नावं ठेवलं मी, यांना PI ठेवलं होतं ना, यांना नाव ठेवतो मी U1I नाव ठेवतो. ठीक आहे, सो U1Y. तर मग ड्यू टू इकडचा जो काय आहे, एक रिडंडंटच्या ऐवजी युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमधले जे फोर्सेस येतील त्यांना U1I म्हणतो. म्हणजे U11, U12, U13, U14 अशा पद्धतीने नावं दिले जातील. आता आपण काय करू, अजून तिसरी स्टेप याच्यामध्ये, याच्या पुढची. आता काय करणार पुन्हा, हा इकडचा जो रिडंडंट आहे त्याच्याऐवजी युनिट लोड लावायचा, त्याच्यामुळे रिॲक्शन फाइंड आउट करायच्या आणि मेंबरमधले फोर्सेस पण फाइंड आउट करायचे. तर याच्यामुळे मेंबरमधले जे फोर्सेस निघून येतील त्यांना मी काय म्हणणार, U2I. त्यांना काय म्हणणार मी, U2I. तर त्या मेंबरमधल्या फोर्सेसना U2I म्हणणार. तर अशा पद्धतीने हे सगळं झाल्यानंतर आपलं एक्सप्रेशन काय म्हणतं, मला माहिती आहे काय, जर मला मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करायचे असेल, रिझल्टंट फोर्स काय येईल बरं का. सो रिझल्टंट फोर्स, मेंबरमधले फोर्सेस कसं फाइंड आउट करतो आपण, पहिला होता PI सुपरपोजिशनने PI, दुसरा होता U1I आणि तिसरा का होता U2I. आलं लक्षामध्ये. तर जेव्हा मी फक्त एक्सटर्नल लोड लावेल तेव्हा या मेंबरमध्ये काहीतरी लोड येईल, जेव्हा मी फक्त इथला युनिट लोड लावेल तेव्हा याच्यामधला काहीतरी येईल, एवढा लावला तर काहीतरी येईल. या तिघांची बेरीज जेव्हा मी केली तर रिझल्टंट फोर्स भेटेल मला मेंबरमधला. सो मेंबर फोर्स इक्वल टू PI प्लस F1I प्लस F2I. बोला क्लिअर आहे इथपर्यंत, सांगा रे. ठीक,
आता आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला मॅक्सवेलचं असलं तरी पण ते एक्सटेन्शन आहे कास्टिग्लिनोचं, तुम्हाला कास्टिग्लिनोचं थेरम वापरावं लागणार आहे. तो कास्टिग्लिनोचं थेरम इथं वापरावं लागणार आहे. काय असतो कास्टिग्लिनोचं थेरम आपलं, डॅबा यू बाय डॅबा एफ कम्पेरिंग विथ अ झिरो, कम्पेरिंग विथ व्हॉट, झिरो. सो कम्पेरिंग झिरो देअरफॉर याचं एक्सप्रेशन पण तुम्हाला माहिती आहे, डॅबा यू बाय डॅबा एफचं काय एक्सप्रेशन आहे बरं का. तर ते एक्सप्रेशन जर का तुम्ही बघायला गेला तर एक्सप्रेशन काय असतं आपलं, सो भलं मोठं एक्सप्रेशन आहे. काय एक्सप्रेशन आहे, मेंबर फोर्स डॅबा ऑफ मेंबर फोर्स विथ रिस्पेक्ट टू पहिला रिडंडंट, हा आय आहे बरं का, हा आय आहे. पहिला रिडंडंटला मी F1 म्हणलं आहे, तो F1 म्हणतो आहे मी, 1 वेगळा आहे, आय वेगळा आहे, ठीक. इंटू LI डिवाइड बाय AI इंटू EI. हे झालं आपलं स्ट्रेन इज इक्वल टू, याला कम्पेरिंग करा झिरोसोबत. असं जर तुम्ही केलं तर काय दिसायला भेटेल बरं का, बघा असं जर काय केलं तर आपल्याला काय दिसायला भेटेल, FI जो आहे तो लिहून टाकतो मी काय केलं बरं का रे, हे एक्सप्रेशन कशाचं आहे, हे जे आहे ना हे वरती लिहितो इथं, डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू डॅबा F1 इज इक्वल टू झिरो पाहिजे. तर पहिल्या रिडंडंटमुळे जे काही मेंबरमधले स्ट्रेन एनर्जी निघून येत आहेत ते झिरो पाहिजे पहिल्या रिडंडंटमुळे. सो डॅबा यू बाय डॅबा F1, डॅबा F1 त्याच्यामुळे घेतलं मी, राईट, तो झिरो असायला पाहिजे. असं पण एक्सप्रेशन केलं तर बघा बरं का, F1 ची व्हॅल्यू किती आहे, F1 ची व्हॅल्यू किती दिसायला भेटेल. सो F1 जो असेल तो आपला, तो आपण काढलाय चालू PI प्लस U1I इंटू F1 प्लस U2I, सो U2I इंटू F2, हा झाला आपला हा इथला FI इंटू इंटू डॅबा ऑफ FI विथ रिस्पेक्ट टू F1. तो या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू F1. काय उत्तर येईल बरं का, F1 घेतल्यावरती UI येऊन जाईल. सो UI इंटू पुढचं काय, UI इंटू LI डिवाइड बाय AI इंटू EI. अशा पण एक नवीन टर्म भेटून जाईल. तर ही वाली टर्म आणि ही वाली टर्म या दोघांचा गुणाकार करून त्यांची सम करायची आहे, इज इक्वल टू कम्पेरिंग विथ झिरो. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय भेटून जाईल बरं का, तुम्हाला काय इक्वेशनमध्ये अननोन सापडतील, एक म्हणजे F1 आणि दुसरा म्हणजे F2. हे दोन इक्वेशन असेल, म्हणजे या इक्वेशनमध्ये हे दोन लपलेले असतील. हे झालं, ही झाली पहिली कंडिशन. दुसरं मी काय करणार, डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू डॅबा दुसरा रिडंडंट, याला झिरो करणार, राईट, याला झिरो करणार. आणि कशा पण एक्सप्रेशन निघून येईल हे बघा, समेशन I इज इक्वल टू 1 टू N. F1 किती आपला, F1 जो आहे तो लिहून टाकतो. सो PI प्लस U1I F1 प्लस U2I F2, राईट. याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, F2. मग उत्तर काय येईल बरं का, याचं उत्तर येईल दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये U2I इंटू LI डिवाइड बाय AI इंटू EI इज इक्वल टू झिरो करा. तुम्हाला याच्यामध्ये पण काय सापडतील, F1 आणि F2 असे दोन अननोन सापडतील. मग पहिलं एक इक्वेशन याच्यामध्ये होते दोन अननोन, याच्यामध्ये दोन अननोन होते, दोन इक्वेशन दोन अननोन सॉल्व करून टाका, तुम्हाला रिडंडंट सापडून जातील F1 आणि F2. सो F1 आणि F2 रिडंडंट आहे. FI नाही म्हणत मी, FI मेंबरचा फोर्स आहे. तुम्हाला साइन सिम्बॉल कळत आहेत काय व्यवस्थित इथं, ठीक आहे. सो देअरफॉर याला समजा इथून एक इक्वेशन भेटलं, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटला, याला इक्वेशन नंबर 2 म्हटला. सॉल्विंग 1 अँड 2 तुम्हाला काय भेटेल, F1 आणि F2 भेटून जाईल. आणि जर तुम्हाला F1 आणि F2 भेटला, F1 आणि F2 जर का तुम्हाला भेटला तर मग झालं आपलं ॲनालिसिस. सो F1 आणि F2 भेटल्यानंतर आपण मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करून टाकणार. कशा पण नाही, कारण की जो FI आहे त्या FIच्या एक्सप्रेशनमध्ये काय काय दिसायला भेटतं, F1 आणि F2 आहे, त्याच्यामध्ये पुट करून टाका, सॉल्व झालं एक्झाम्पल. क्लिअर आहे का रे, क्लिअर आहे न्या, कळतंय का कालचं जे सगळं, हां हे सगळं कालचं जे झालं. तर आता आपण काय करणार आहे, आता आपण एक काम करू, एक उदाहरण घेऊ. ते उदाहरण ॲक्झेल मेंबर आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला आपण सॉल्व करणार आहोत. त्यांना सॉल्व करणार आहोत आपण आपल्या कास्टिग्लिनोच्या सेकंड थेरमने, ठीक आहे. तो चांगला एक उदाहरण, भारी उदाहरण आहे, त्याला आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन, ठीक. तो मॅक्सवेलची पद्धत काय असते मी तिथं पूर्ण डिटेलमध्ये सांगून दिली. मॅक्सवेलची मेथड काय होती, ठीक. तो मॅक्सवेलची मेथड काय होती ती आपण डिटेलमध्ये बघितली. आता क्वेश्चन रिफर करूया. क्वेश्चन, इफ AE for all the member is constant, then compute member force, राईट. आता हे एक्झाम्पल आहे, परंतु याला मी या एक्झाम्पलला ना मी मॅक्सवेल मेथडने, युनिट लोड मेथडने नाही सॉल्व करत. याला मी सॉल्व करतो कशाच्या पद्धतीने, याला मी सॉल्व करतो बाय द कास्टिग्लिनो सेकंड थेरम. कशा पद्धतीने सॉल्व करतो, एक्झाम्पल हे तुम्ही बघितलेलं पण असणार कुठे ना कुठेतरी, ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा बरं, डायग्राम कशी बनते.
हे सगळे ॲक्झियली मेंबर आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल हे फिक्स आहे, हे फिक्स नाही बरं का. हे दिसायला फिक्स आहे, हे दिसायला तुम्हाला आयडियलाइज करून दिलं त्यांनी फिक्स, पण ते फिक्स नाही. कारण की ॲक्झियल मेंबर जेव्हा असतो तिथे मुवमेंट थोडी राहणार आहे, मुवमेंट राहणार नाही सपोर्टला. जेव्हा ॲक्झियल मेंबर असतो तेव्हा मुवमेंट राहणार नाही सपोर्टला. तो हे जे काही आहे ते फिक्स नाही आहेत. ठीक आहे, एवढी बात कन्फर्म आहे. ही वाली डायग्राम दिली. अजून काय काय दिले बरं का याच्याबद्दल नावं. हा ए सपोर्ट, इथला अँगल दिला, इथला अँगल दिला आहे, हा काटकोनी, इथला अँगल दिला आहे, इथला अँगल आहे 30, इथला अँगल आहे 45, इथला अँगल 90 आहे, तुम्हाला माहिती आहे. इथला अँगल आहे 30. याची हाईट जी आहे ती हाईट निघून येते 3. सो हाईट आहे 3. बोला, डायग्राम बनवून झाली का. कम से कम ही बघितली तुम्हाला कुठं, ही तुम्ही कुठेतरी बघितलं असणार राईट. हे तुम्ही कुठेतरी बघितलेलं. याला मी 2 पद्धतीने सॉल्व करतोय, तर त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेटर व्यवस्थित वापरा. आपल्याला दोघं पद्धतीने बघा चेक घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्या पद्धतीने सॉल्व करणार, दुसरी एक वेगळी पद्धत आहे फोर्स डिस्प्लेसमेंट मेथडने आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर फोर्स डिस्प्लेसमेंट मेथडने आपण फाइंड आउट करणार, तर तिथं चुकायला नको. त्यामुळे आपण जरा व्यवस्थित बघा आता. ठीक आहे, डायग्राम झाली. आता याला काय करूया आपण, याला जे ना आपण आता तुम्हाला कळायला भेटेल की याच्यामध्ये डी के किती असेल, डी एस आय किती असेल, तसला तुम्ही सॉरी डी के म्हणतोय, डी एस आय किती असेल. एक बात एकदम कन्फर्म दिसायला भेटते. जर समजा मला मध्ये शिरायचं असेल याला सॉल्व करायला, तर मी इथून सुरुवात करू शकतो रे. इथून जर का सुरुवात करायची असेल तर कमसे कम तुम्हाला 2 अजून जास्तीचे गोष्ट माहीत असली असते तर तुम्ही मध्ये सॉल्व करायला सुरुवात केली असती. हे तुम्हाला माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे. या 4 पैकी आपल्याला माहिती आहे प्रत्येक जॉईंटला ट्रसमधल्या 2च अननोन असायला पाहिजे, इथं अननोन 4 आहेत. मग मला जर का समजा 2, म्हणजे याचा अर्थ असा आहे ना की याच्यामध्ये इंटरनल 2 मेंबर जास्त होत आहेत. इंटरनली 2 मेंबर जास्त होत आहेत, 2 मेंबर रिडंडंट होत आहेत. मी एक काम करतो काय करतो बरं का, या जॉईंटच्या अवे फोर्सेस दाखवतो आणि त्यांची नावं देतो. हा F1 अलीकडचा, हा इकडचा F2, हे 2 रिडंडंट आहेत आपले. सो F1 आणि F2 काय आहेत आपले 2 रिडंडंट आहेत. आणि हे जे काही मधले आहेत ना, या मधल्यांना आपण समजा मेंबरमधले फोर्सेस आहेत ना, तो मेंबरमधले फोर्सेस समजा त्यांना काय नाव देऊ मी, तर याला समजा मी देतो ठीक आहे, त्यांना नाव एफच्या टर्ममध्ये देतो. समजा तुम्ही P1 घेतलं असं तरी चाललं असतं. तर याला मी F3 देतो, याला F4 देतो. तुम्हाला आठवायला पाहिजे कास्टिग्लिओनाचा सेकंड थेरम. कास्टिग्लिओनाचा सेकंड थेरम काय म्हणत होता, तो म्हणत होता तुम्ही रिडंडंटला काढून टाका आणि त्या ठिकाणी मेंबरचा फोर्स दाखवा. मग ठीक आहे, मी तेच केलं आहे काहीतरी, मेंबरला काढून टाकला आहे आणि रिडंडंट दाखवला आहे. समजा रिडंडंट फोर्स दाखवला आहे F1 आणि F2. तर तुम्ही लिहा इथं आन्सर म्हणून अज्यूम F1 अँड F2 आर रिडंडंट फोर्स. F1 आणि F2 काय आहेत आपले रिडंडंट फोर्स आहे, असं आपण अजून करून टाकू. मग तुम्हाला F3 आणि F4 जो भेटेल, F3 आणि F4 जो भेटेल तो कोणाच्या टर्ममध्ये भेटेल रे, तो भेटेल तुम्हाला F1 आणि F2च्या टर्ममध्ये. आठवते का आपण काय करायचो, तर मेंबर काढून टाकायचो, त्याच्याऐवजी आपण काय करायचो बरं का, रिडंडंट फोर्स दाखवायचो. आणि त्या रिडंडंट फोर्समुळे मेंबरमध्ये येणारे जेवढे काही असतील ते, म्हणजे आपल्याला कळते का आपल्याला F1 आणि F2 जो आहे ना मी जो दाखवले ना, तो पण रिडंडंटच आहे. पण आपण असं समजून चालू करतो रिडंडंट आहे पण त्याची किंमत F1 आणि F2 आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे असं. ठीक आहे, तो F1 आणि F2, याला F3 आणि F4 म्हणून दिले. आता आपण काय करणार, याला सॉल्व करायला सुरुवात करू बाय यूजिंग कास्टिग्लिओनाचा सेकंड थेरम. तुम्ही वाटल्यास त्याचे व्हॅल्यू पण काढू शकतात बरं का. sin 45 किती येईल, sin 45 किती येईल बरं का, सांगा मला. जर मी इथं जर का याला मी 45 हा वाला, हा इथं 45 अँगल आहे ना, सो sin 45 तर आपण काढून घेऊ ना या लेंथ वगैरे काय असेल तर. उभी लेंथ किती आहे, उभी लेंथ 3 आहे. ही सांगा बरं का, ही किती असेल, ही आडवी पिवळ्या कलरने दाखवतो. सीओची लेंथ किती ते पण काढून घेऊ, नंतर अडचण नको यायला पाहिजे. सीओची लेंथ किती आहे रे, हा अँगल 45 आहे. समोरची बाजू आणि हायपोटेनस, तो समोरची बाजू किती, समोरची बाजू आहे 3. तो देअरफॉर तुम्ही काय म्हणणार बरं का, sin 45 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय हायपोटेनस एक्स. तुम्ही काय करणार, एक्स इज इक्वल टू 3 डिवाइड बाय sin 45 किती व्हॅल्यू येते 3 डिवाइड बाय, सो 3√2 येईल. याचे अंतर किती येईल याचं 3√2 मीटर. सीओ आला 3√2 मीटर. मला तुम्ही DO सांगा, DOची लांबी किती येईल, DOची लांबी किती येईल. हा वाला त्रिकोण कन्सिडर करतोय, हा वाला समजा. तर DOची लांबी किती येईल रे, समोरची बाजू आणि हायपोटेनस किती येते, DO इज इक्वल टू DO किती येते 6 मीटर. सो DO इज इक्वल टू व्हॉट, DO इज इक्वल टू OD म्हणा किंवा DO इज इक्वल टू 6 मीटर. ठीक आहे, तो झालं ते. आता परत इकडे पण आहे, तो इकडे किती बरं का, इकडे किती असेल, इकडचा जाऊन बघायला इकडची सेम लेंथ असेल. सो AO इज इक्वल टू व्हॉट, सो AO इज इक्वल टू किती असेल, AO इज इक्वल टू पण 6 मीटर असेल.
हे सगळे लेंथ पण लिहून टाका. डायग्राम काढली, लेंथ लिहून टाकलं. ठीक आहे. रिडंडंट पण शोधून टाकले. याला F1 आणि F2 तो कोणकोणते, याला आणि याला रिडंडंट मानून घेतले. ठीक आहे. आता चला पुढं कास्टिक लोअरचा थेरम वापरतो. ठीक. हां. आता गंमत बघा रे. मला सांगा तुम्ही, याला मी म्हणतोय F1, याला म्हणतोय मी F2. ॲक्च्युली हे रिडंडंट होते, याला काढून मी फोर दाखवतोय असं समजलं तरी पण चालेल. ठीक आहे. हा F1 आहे, F2 आहे, हा F3 आहे, हा F4 आहे. मी एक काम करतो ना रे, या ठिकाणी इथं खाली लागतोय 5, इकडे लागतोय 10. आपण एक काम करूया, जॉईंटचं इक्विलिब्रियम इक्वेशन घेऊ आणि इक्विलिब्रियम इक्वेशन घेऊन आपण काय करूया बघू. चला चला घ्या बरं का. ओ आहे. सो समेशन ऑफ Fx, या ए ओ जॉईंटचा ॲट अ जॉईंट ओ. सो ओ जॉईंटच्या ठिकाणी घेतो समेशन ऑफ Fx. चला सांगा बरं का, समेशन ऑफ Fx इक्वल टू 0 काय काय ते. हा पलीकडे चालला 10. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, आता चुकायला नको बिलकुल बी. हा पलीकडे चालला 10 किलो न्यूटन. या मेंबरचा कॉम्पोनंट काय असेल, हा इकडे 30 अँगल आहे, हा अँगल इथला पण किती असेल 30. याचा आडवा कॉम्पोनंट काय निघून येईल, हा निघून येईल प्लस, इकडे चालला आहे तो पण प्लस F1 कॉस ऑफ 30. बरोबर. हा याचं काम झालं. हुबा जो आहे, हुबा याचा आडवा कॉम्पोनंट येणार नाही, सरळ हुबा आहे. हुब्याचा कुठे आडवा येणार आहे का, येणार नाही. ठीक. हा तिरपा बघा बरं का, हा F4, हा F4चा जो ना निगेटिव्ह कॉम्पोनंट येईल, कारण की इकडे जाईल तो असा. तो किती येईल बरं का रे, इथे अँगल होता 45, मला हवाला काढायचा आहे. हा टोटल किती असेल 45. सांगा बरं का किती येईल. सो मायनस F4 कॉस ऑफ 45, कॉस ऑफ 45. पुन्हा हा F2 पण इकडे चाललेला आहे, इकडं हा पण मायनसच येईल. याचा अँगल किती इथे होता 30, तर इथं किती असेल 30. सो मायनस F2 कॉस ऑफ 45. बोला क्लिअर आहे काय, इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. 10 प्लस F1 कॉस 30 मायनस F4 कॉस ऑफ 45 मायनस F2 कॉस ऑफ 45 इज इक्वल टू 0. तर तुम्ही मला F4चं इक्वेशन सांगा. फक्त F4ला राहू दे, बाकीच्या सगळ्यांना तिकडे पाठवा आणि उत्तर किती आहे सांगा. सो F4 इज इक्वल टू F1 कॉस 30 बरोबर आहे का, चेक करा, मायनस F2 कॉस 30. एक मिनिट हां. सो F1 कॉस्ट बरोबर कॉस 30 प्लस 10 डिवाइड बाय कॉस 45. बरोबर आहे काय बघा. F1 कॉस 30 मायनस F2 कॉस 30 डिवाइड बाय कॉस 45 असं F4चं एक्सप्रेशन येतं आहे का वरच्या इक्वेशनवरून, सांगा मला भाग्यश्वरी, नेहा, येते. हां. आता तुम्ही मला एक सांगा, हां मला तुम्ही एक सांगा, या F1चा कोइफिशियंट काय आहे बरं का, याला इकडे डिवाइड केलं, याला इकडे डिवाइड केलं. सो देअरफॉर F4चं इक्वेशन काय बनेल मग आता, म्हणजे F4 फोर्स तुम्हाला सापडला बघा. F1 आपल्याला माहिती F1च आहे, F2 आपल्याला माहिती F2च आहे, परंतु तुम्हाला F3 आणि F4 काढायचं इन टर्म ऑफ F1 आणि F2. सो F4चं इक्वेशन काय येईल, F4 इज इक्वल टू वॉट, याचा कोइफिशियंट सांगा. मी कास्टिक लॉच्या सेकंड थेरमने सॉल्व करतोय, मॅक्सवेल मेथडने. काय येईल बरं का, कॉस 30 डिवाइड बाय कॉस 45. 0.29. कॉस 30 डिवाइड बाय कॉस 45. 0.293 तसंच येते. कॉस 30 डिवाइड बाय कॉस 45 व्यवस्थित करणे. हा 530 डिवायडेड बाय कॉस 45 केलंय. 1.224 F1 येते का, हो 1.224 F1. राईट. इकडे इकडे द्या मायनस, मायनस इकडे काय, इकडे आहे आपला इथे काय होता वरती कॉस 30. सो कॉस 30 डिवाइड बाय कॉस 45 पुन्हा तेच येणार आहे. सो मायनस 1.224 F2 प्लस प्लस पुढे काय होता 10. तो 10 डिवाइड बाय कॉस 45 किती येईल तो सांगा. 10 डिवाइड बाय कॉस 45, 10 डिवाइड बाय कॉस 45. उदाहरण चुकू द्यायचं नाही, एवढंच एक उदाहरण सोडलं का झालं सुट्टी. 14.14. राईट. तो एक्सप्रेशन जे येते F4 इज इक्वल टू 1.224 F1, 1.224 F1 मायनस मायनस इथला मायनस इथं लिहितोय, डबल डबल मायनस होऊन गेला. ठीक. मायनस 1.224 F2 प्लस 14.14. हे एक्सप्रेशन हा आला आपला F4 आला, हा F4 आला. चला आता पुढे जाऊ. आता मी काय करतो, समेशन ऑफ F ऑफ वाय वापरतो. तो समेशन ऑफ F ऑफ वाय इज इक्वल टू 0 वापरा त्याच ठिकाणी. हा 10, हा 5. राईट. F ऑफ वाय वापरायचं मला, हा F ऑफ वाय. राईट. इकडचा F ऑफ वाय, हा इकडचा F ऑफ वाय.
चला सांगा पटपट. 10 वाला तर येणार नाही, इकडचा येईल पण हा इकडचा किती बरं का F1 होता. सो F1 अँगल 30 साईन 30, F1 साईन 30 हा चालला वरती, हा पण वरती दाखवतोय मी. तो हा जो काही आहे F3 आहे प्लस F3, हा जो काही F4 आहे हा F4 पण वरती चालला प्लस F4 साईन ऑफ 45 प्लस F2 साईन ऑफ 30. ठीक. अजून कोण बाकी? -5 खाली चाललं बघा, समेशन ऑफ Fy करताय ना, -5 = 0. तुम्ही मला आता सांगा F3चं एक्सप्रेशन सांगा. आता F3 सांगा, F3चं एक्सप्रेशन काय बनेल? बाकी सगळ्यांना तिकडे पाठवा. F3 किती बनेल सांगा. F3 = असं बनतोय का बघा, F3 = -5 तिकडे जाऊन पॉझिटिव्ह 5 झाला, F1 साईन 30 मायनस F2 साईन 30 मायनस F4 साईन 45. बरोबर असं येते का रे बघा F3चं एक्सप्रेशन, राईट, असं येते. आता एक बात बघा, तुम्हाला F3चं एक्सप्रेशन पाहिजे पण त्याच्यामध्ये F2 आणि F1 असणं ठीक आहे, कारण की ते आपल्याला माहीत असतं, आपण कन्सिडर करतो. रिडंडंट आहेत ना ते, रिडंडंट आहेत, तर रिडंडंटच्या टर्ममध्ये आपल्याला काढायचे ते पाहिजे आपल्याला. परंतु F4 काय करतोय तिथं, तो F4 काय करतोय, मग तुम्हाला एक काम करावं लागेल. वरती जो F4 काढलेला आहे ना, त्या F4ला उचलून याच्यात टाकायचा आणि मग ते एक्सप्रेशन कसं बनेल सांगा. आता तो बघा बरं का एकदम, आता इथे ॲक्युरेट काढणं जरुरी. सो F3 = एवढी बाजू बरोबर आहे. आता काय करायचं आहे, या F4ची व्हॅल्यू जे ना F4, या F4ला साईन 45 मल्टिप्लाय करून काय बनेल ते सांगा मला. तो ते जे काही बनेल ना, मला तुम्ही ना काय सांगा. आता F4ला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं साईन 45 ने 1.224 F1 याला मल्टिप्लाय करा साईन 45 ने. उत्तर किती ते सांगा. 1.224 × साईन 45. 0.86 F1. ठीक. चला पुढं. सो ते पण पुढचं पण तेच येईल. सो -0.86 F2. F4 आहे पुढं 14.14 जो आहे ना, 14.14 त्याला मल्टिप्लाय कर साईन 45 ना. म्हणजे 9.99. सो म्हणजे 10 लिहून टाकून आपण. हा 10 आहे, ठीक आहे, हा 10 आला. मग एक्सप्रेशन बघा इथपर्यंत, हे कुठून एवढंच झालं आहे. अजून हे बाकी पुढचे हे पण लिहा. +5 हे बघा, फक्त एवढंच लिहिलं आहे मी त्या F3च्या याच्या इक्वेशनमध्ये. +5 मायनस F1 साईन ऑफ 30 मायनस F2 साईन ऑफ 30. आता मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही मला सांगा. हे लास्ट एक्सप्रेशन बनेल आता. तुम्ही मला काय सांगा, मला सांगा तुम्ही, हा F1 इथं पण अडकलेला आहे, F1 इथं आहे आणि इथं पण F1 आहे. या दोघांची बेरीज करून किती येईल सांगा रे. 0.86 F1 प्लस साईन 30 म्हणजे 0.5 असतो तो. सो मला सांगा तुम्ही 0.86 प्लस 0.5 किती होतात. 0.86 प्लस 0.5 F3 = 1.36 F1, राईट. म्हणजे F1चं काम केलं मी. आता F2 बघा, इथं किती आहे, -0.86 आहे आणि इथं F2 जो आहे ना, हा पण साईन 30 आहे, राईट ना, हा पण साईन 30 आहे. मग हा पण तेवढाच येईल, मग हा पण तेवढा येईल. मायनस 1.36 F2. F2 पण अजून आहे का कुठे F2? चुकतंय का F2? काहीतरी चुकतंय. F2 बघ बरं का, कुठे चुकतंय का? F2 मायनस केला नाही ना मी F4ला. या सगळ्या टर्म जे आहेत ना, मला एक्सप्रेशन काय येणार आहे माहिती आहे का? एक्सप्रेशन काय येणार आहे, हे एक्सप्रेशन येणार आहे आपलं. चेक करा बरं का, माझ्याकडून चुकलं असेल. F3 = -1.36 F1 प्लस 0.365 F2 -5. हे बघा, तो जे F3चं इक्वेशन होतं ना, 5 मायनस F1 साईन 30 मायनस F2 साईन 30 मायनस F4
साईन 45 होता राईट ना, मायनस F4 साईन 45. आता इथे जे ना मी एवढं तर घेतलं पण मायनस चिन्ह लावून दिलं, राहून दिलं होतं मी त्याच्याकडून, ठीक आहे. तर ते चुकून राहून गेलं असेल माझ्याकडून. एक्सप्रेशन हे येतं आहे का चेक करा बरं. मायनस 1.36 F1 प्लस 0.365 F2 मायनस 5 असं यायला पाहिजे. का प्लस 5 येणार आहे बघा. 10 मधून 5 गेले तसलं काहीतरी येते का भाग्यश्वरी. हे जर आलं ना इथून, चेक नाही केलं मी आज. तुझे ना त्याला सॉल्व करायलाच पाहिजे होतं. कारण की हे जर का समजा इथं येऊन गेलं ना तर मग नंतर आपलं उत्तर चुकले नसते. बरं ठीक आहे चला, हा एक्सप्रेशन हे असंच आहे. मी जे लिहून दिलं आहे ते एक्सप्रेशन असं आलं आहे. सो F3 इज इक्वल टू मायनस 1.36. तो F4चं इक्वेशन भेटलं, F3चं इक्वेशन भेटून गेलं. कास्टिग्लिआनोस थेरम वापरतोय. 0.365 F2 मायनस 5 हे आपलं एक्सप्रेशन आलेलं आहे. हे एक्सप्रेशन आलेलं आहे, ठीक आहे. न्या आणलं का तू हे एक्सप्रेशन बरोबर. F4ची व्हॅल्यू जी वरची आहे ना ती सरळ सरळ उचलून साईन 45ला मल्टिप्लाय करायची आणि ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायची. मग तुम्हाला F3ची व्हॅल्यू F1 आणि F2च्या टर्ममध्ये भेटेल. ॲज पर कास्टिग्लिआनोस सेकंड थेरम. आता कास्टिग्लिआनोसचा सेकंड थेरम अप्लाय करूया. कास्टिग्लिआनोसचा सेकंड थेरम जर तुम्ही इथं अप्लाय केला तर आता काय होतं आहे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. कास्टिग्लिआनोसचा सेकंड थेरम जर आपण अप्लाय केला तर आपल्याला करता येईल. आता चला तो काय असतो बरं का कास्टिग्लिआनोसचा सेकंड थेरम. कास्टिग्लिआनोसचा सेकंड थेरम म्हणतो तुम्हाला डॅबा यू बाय डॅबा F1 राईट. आपण लिस्ट वर्कवाला लावतोय. तो लिस्ट वर्कवाला काय इज इक्वल टू 0 करतो. तो पहिल्यांदा आहे ना विथ रिस्पेक्ट टू रिडंडंट नंबर 1 F1 याच्या रिस्पेक्टने 0 कंपेअर करतो आणि नंतर F2 घेतो. मग दोन इक्वेशन बनतील, सॉल्व करतो आणि त्याच्यानंतर उत्तर काढून घेतो. तर युनिट लोड न वापरता कास्टिग्लिआनोसनं सॉल्व करतो मी, ठीक आहे. मग चला बरं का. सो विथ रिस्पेक्ट टू F मग आता आपल्याकडे होते फोर्सेस 4. हा F1 F3 F4 F2. फॉर्म्युला काय होता आपला I इज इक्वल टू 1 to n मेंबर फोर्स Fi डॅबा Fi विथ रिस्पेक्ट टू डॅबा F1 रिडंडंट नंबर 1 Li AI इंटू EI इज इक्वल टू 0. हे आहे आपलं एक्सप्रेशन. या एक्सप्रेशनने आपल्याला सॉल्व करायचं आहे. चला मला सांगा तुम्ही आता एक एक मेंबर उचलो आपण. हा पहिला मेंबर उचलतो. हा पहिला मेंबर उचलतो. हा आहे आपला F1. तो याच्यामध्ये जो फोर्स आहे जो रिडंडंट आहे F1 आहे तो. तर तुम्ही मला सांगा त्याच्यामधला मेंबर फोर्स किती आहे. F1च आहे. तर मी ते Fiच्या ठिकाणी काय लिहिणार, Fiच्या ठिकाणी मी लिहिणार F1. तो ठीक आहे, पहिला मेंबर उचलला. त्याच्यामधला फोर्स F1 घेतला आहे तो F1च लिहितो मी. F1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ F1. हा F1 आहे ना, हा Fi काय आहे F1 आहे. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F1 काय येईल 1 येऊन जाईल. इंटू लेंथ किती आहे एईला तुम्ही जरा साईडला ठेवा. तो एईला तुम्ही जरा साईडला ठेवा. F1 इंटू 1 याला आता बघा Li किती आहे, याचा Li सांगा. हा जो मेंबर आहे ना इकडचा तिरपा याची लांबी किती आहे रे, याची लांबी किती आहे. एईला सध्या आपण कॉन्स्टंटच ठेवू. Li किती, याची लांबी किती आहे तिरप्याची 6 असेल. हा झाला पहिला मेंबर राईट. हा झाला पहिला. समेशन करायची प्लस तो पहिला मेंबर झाला बरं का, लक्षात घ्या. F1 इंटू 1 इंटू 6 हा झाला पहिला. प्लस चला दुसरा उचला. आता दुसरा कोणता, हा पहिला झाला. दुसरा. आता दुसऱ्यामध्ये किती फोर्स आहे F3चं इक्वेशन काय सांगितलं होतं तुम्हाला मी. F3 इज इक्वल टू मायनस 1.36 F1 प्लस 0.365 F2 मायनस 5. तर तुम्ही मला ना दुसऱ्याचं तुम्हाला काय पाहिजे, दुसऱ्याचं तुम्हाला पाहिजे मेंबरमधला फोर्स डेरिव्हेटिव्ह त्या मेंबरमधल्या फोर्सचा विथ रिस्पेक्ट टू F1 इंटू लेंथ एआयला डिवाइड बाय एईला आपण सध्या साईडला ठेवलं आहे. मग आता फोर्स किती आहे त्याच्यामधला, दुसऱ्या मेंबरमधला हवाला इकडचा याच्यामधला फोर्स किती आहे तो आहे लिहितो इथं. मग ही पहिली टर्म झाली प्लस दुसरी टर्म काय ते बघा मायनस 1.36 F1 प्लस 0.365 F2 मायनस 5. हा झाला त्याच्यामधला फोर्स, हा झाला मेंबरमधला फोर्स इंटू या मेंबरमधल्या फोर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू रिडंडंट. पहिला रिडंडंट घेतला F1 तर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F1 काय येईल सांगा, मायनस 1.36 येईल फक्त. हे बाकी तर 0 होऊन जाईल, ठीक आहे. तो विथ रिस्पेक्ट टू F1 घेतोय पार्शियल डेरिव्हेटिव्ह इंटू लेंथ किती येईल रे, हा दुसऱ्या मेंबरची लेंथ किती 3.
ते झालं दुसरी टर्म, ही झाली पहिली टर्म, ही झाली दुसरी टर्म. चला तिसरा मेंबर घेईल मी आता. टेबल केला असता तरी चाललं असतं, ठीक आहे, टेबल केला असता तरी चाललं असतं. तो तिसरा मेंबरमध्ये असणारा फोर्स इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू एल बाय एई. तो हे झालं का? ही पहिली टर्म झाली, ही दुसरी टर्म झाली, तिसरी टर्म सांगा. ठीक, याचं काम केलं मी आता हवाला. सो याचं काय करतो मी, फोर्स, याच्यामधला फोर्स किती बरं का, प्लस याच्यामधला फोर्स किती रे, F4 आहे ना, तो F4. सो 1.224 F1 मायनस 1.224 F2 प्लस 14.14. त्याच्यामधला फोर्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फोर्स विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, F1 विथ रिस्पेक्ट टू F1. मग डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू F1, 1.224 डेरिव्हेटिव्ह आला. इंटू काय करावं लागेल तुम्हाला, सो इंटू काय करावं लागेल तुम्हाला, त्याची लेंथ किती त्याची रे, लेंथ किती त्याची, F4ची लेंथ किती आहे, 3√2 झाला. हा मेंबर पण झाला, हा झाला. आता F2 घेऊ, सो F2 प्लस आता F2 मध्ये काय किती फोर्स आहे, F2चे, F2 मधला फोर्स किती आहे, F2चे. सो F2चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F1 किती येईल नेहा, F2चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F1 पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ F2 विथ रिस्पेक्ट टू F1 0. किती येईल, 0. राईट. लेंथ किती आहे त्याची, 6 मीटर. या अख्ख्यांचं आपण जे काही आहे हे करून आपल्याला इक्वेशन आता काहीतरी भेटेल, राईट का. हे सगळं जे काही आहे हे सगळं केलं आपण आणि याला कम्पेअर करावं लागेल मला 0 सोबत. का, कारण की आपण काय बोललो आहे, स्ट्रेन एनर्जी विथ रिस्पेक्ट टू पहिला रिडंडंट इज इक्वल टू 0, हे वाला एक्सप्रेशन आपण बघत आहोत. ते सगळं तुम्ही एका पाठोपाठ लिहिले असणार, इज इक्वल टू 0 करतात. याला व्यवस्थित सॉल्व करून मला सांगा बरं का, इक्वेशन नंबर पहिलं काय बनते. सो फर्स्ट इक्वेशन काय बनते, F1 इंटू 1 इंटू 6, ते पूर्ण ब्रॅकेट तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करावं लागेल अख्खं, आणि त्याच्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करतायत बरं. आता इथून जर चूक झाली तर मग पुढे आपल्याला जरा प्रॉब्लेम येईल, हे जरा व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा. पूर्ण त्याला हे करा. F1 वाले बघा बरं का, सगळे F1 वाले कोणकोणते येत आहेत. सो पहिले 6 F1 दिसायला भेटतोय, सो सुरुवातीला 6 F1 दिसायला भेटतोय. दुसऱ्या टर्ममध्ये -1.36 F1 इंटू -1.36 इंटू 3, या तिघांचा गुणाकार करून किती येते सांग बरं मला. 5.5 ना, हां, तो इथं 5.5 येतोय समजा, 5.5 F1 पॉझिटिव्ह येईल तो, कारण की मायनस काय होऊन जाईल, ते प्लस होऊन जाईल. ठीक आहे. तिसऱ्या टर्ममध्ये F1 बद्दल काय आहे, तिसऱ्या टर्ममध्ये 1.224 F1 इंटू 1.224 इंटू 3√2, किती उत्तर येते सांग, इंटू 3√2. तिसऱ्या टर्ममध्ये 6.35 F1 प्लस जे काही आहे प्लस आता झाला तो शेवटी तर येणार नाही, शेवटचा झिरो झाला, अख्खा शेवटचा झिरो झाला. आता यांची बेरीज करून सांग मला F1 किती, F1चा कोइफिशियंट किती येतोय. $17.85 17.9 येतोय का, 17.9 F1, हा 17.9 F1 आला. अजून आपल्या याच्या पुढे काय काढावं लागेल, F2 काढा. चला आता F2चं बघ बरं, इथं चुकायलाच नको काही. F2 किती येते, F2 सांग मला. हां, पहिल्या टर्ममध्ये तर काही F2 येणार नाही, दुसऱ्या टर्ममधून F2 येईल, तो किती येईल, -0.365 इंटू प्लस 0.365 इंटू -1.36 इंटू 3, या तिघांचा गुणाकार किती देतोय तुला. हे बघा, पहिली टर्म इथं गोल करून ठेवतो मी 17. सो सांगा आता मला F2ची पहिला कोइफिशियंट काय येतोय, 3 इंटू -1.36 इंटू 0.365, किती येत आहे दुसरी टर्ममध्ये. पहिली टर्ममध्ये F2 नाही आहे, दुसऱ्या टर्ममध्ये F2 आहे. 0.365 इंटू -1.36 इंटू 3, किती येत आहे 3. नाही काय 0.36 इंटू 1.36 ना, 0.365 इंटू -1.36 इंटू 3, या तिघांचा गुणाकार कर. 1.46 येते. 9 नाही 1.46 1.46 F2 आला.
या पहिल्या टर्ममधला. दुसरी टर्म अजून बाकी आहे. दुसरी टर्ममध्ये काय, दुसरी टर्ममध्ये कॅल्क्युलेशन कर. -1.224 इंटू 1.224 इंटू 3√2. सो मायनस, राईट, हे मायनसमध्ये उतरेल बरं का. -1.46 F2 आणि दुसरा सांग, हा पण दुसरा पण मायनसमध्ये येईल. 6.35 6.35 F2, राईट, हा झाला दुसरा. सो -1.46 F2 -6.35 F2, राईट. आणि शेवटच्या टर्ममध्ये ते 0 होऊन जाणार आहे. या दोघांची बेरीज करून सांग मला किती येते. 7.845 यायला पाहिजे. 7 येते 7.81 येते, राईट. 7.81 येते. तो 7.81च करू आपण. मग 7 समथिंग काहीतरी येते. तो पहिली टर्म झाली. 17.9 F1 मायनस 7.8, आता 81 म्हणते तिथं 841 लिहिलं आहे, ठीक आहे. F2. आता शेवटची उरते संख्यावाल्या बघ बरं का. आता संख्यावाल्या एकदा चेक करून घे फक्त, बस मग झालं. पहिल्या याच्यामध्ये काय आहे, पहिल्या याच्यामध्ये 6 आहे. तो पहिल्या ठिकाणी काय आहे 6 प्लस. दुसऱ्या टर्ममध्ये काय काय, दुसऱ्या टर्ममध्ये मायनस प्लस होऊन जाईल. सो 5 इंटू 3, 15 इंटू 1.36 कर. 15 इंटू 1.36 पटापट कर. 15 इंटू 1.36 20.4 20.4 प्लस. आता पुढचं जर बघायला गेली 14.14 इंटू 14.14 इंटू 1.224 इंटू 3√2 23.40 23.40. सो नहीं 73.42 73.42. सो 73.42. मग आता या सगळ्यांची बेरीज चौथ्यामध्ये तो काही येणार नाही. या सगळ्यांची बेरीज करून सांग किती येते. 93.81 येते का बघ. 93 येणार, जास्त येईल वाटतं काहीतरी. 73, हे 73 आहे ना. 73 हे 20 हे 6 किती येते सांग. 99.82 99.82. तो 99.82 मी कसं काय घेतलाय कोणता का 6 हा पहिला. ऍड केला तर नाही तो होणार नाही ना. तो 6, मग 6 मायनस कर. 6 मायनस कर. येणार मग 93.82 आहे बरोबर. तो 93.81 बरोबर आहे, राईट. 81 बरोबर असेल. 82 काय असेल ते बरोबर आहे. सो एक्सप्रेशन काय भेटते मला माहिती आहे का. पहिलं इक्वेशन आपल्याला भेटते, याला ब्रॅकेट करून आपण 17.9 F1 मायनस 7.845 F2 प्लस 93.81 इज इक्वल टू 0. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन काय येते 1 येते. अजून याच्यानंतर इक्वेशन नंबर 2 येईल. तो इक्वेशन नंबर 2 पण येईल. पटापट आता तुम्हाला जर पटापट कॅल्क्युलेशन करून मला सांगा. कारण की हे जर बरोबर आलं ना, तर पुढचे ते ना पुढे चेक घ्यायला बरोबर येईल. तर हे ॲक्च्युली ॲक्युरेट यायला पाहिजे. पुढची एकदम बढिया मेथड आहे, फोर्स डिस्प्ले मेथड. मी आजच शिकवणार आहे ती, ठीक आहे. हां, तो बघावर आता पुढचं. आता मला हे झालं पहिलं इक्वेशन. आता मला काय करावं लागेल, स्ट्रेन एनर्जी विथ रिस्पेक्ट टू रिडंडंट नंबर 2 इज इक्वल टू 0 करावं लागेल. दॅट इज व्हॉट समेशन I फ्रॉम 1 to n मेंबर फोर्स इंटू डॅबा ऑफ मेंबर फोर्स विथ रिस्पेक्ट टू रिडंडंट F2 इंटू LI डिवाइड बाय AI EI इज इक्वल टू 0. AI EIला कॉन्स्टंट पकडला आहे, त्याला नंतर देईल मी, ठीक आहे. त्याला नंतर देईल मी. आता बघा आपल्याकडे 4 मेंबर आहेत. पहिला घेऊ. आता पहिला हा इकडचा पहिला आहे, हा दुसरा इकडचा, अशा पद्धतीने. सो पहिला आता F1चा डेरिव्हेटिव्ह जर का समजा मी विथ रिस्पेक्ट टू F2 घेतला, म्हणजे इथं मी आता कसं लिहिणार, इथं आपण लिहिणार कसं, F1 पहिले मेंबर फोर्स, त्याच्यामधला मेंबर फोर्स F1 आहे. F1चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F2 0. त्याची लांबी किती आहे 6 प्लस दुसरा फोर्स उचलो, हा दुसरा. तो दुसरा आहे F3. त्या F3चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. F3 जसा तसा लिहून घेतो पहिले. सो F3 जसा तसा लिहून टाका. F3 जसा तसा लिहून टाकू. या काय F3. सो F3 जसा तसा लिहायचा मला. -1.36 F1 प्लस 0.365 F2 -5. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F2 सांगा किती येईल. विथ रिस्पेक्ट टू F2 0.365 इंटू लेंथ किती येईल बरं का त्याची 3 मीटर. झालं, ही दुसरी टर्म झाली. प्लस चला आता पुढचा मेंबर जो आहे F4 आहे वाटतं. F4. सो F4चं काय आहे, F4चं इथं आहे 1.224 F1 मायनस 1.224 F2 प्लस 14.14 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F2 काय येईल, तो येईल मायनस विथ रिस्पेक्ट टू येईल -1.224
-1.224 बरोबर, इंटू लेंथ, याची लेंथ किती आहे 3√2, 3√2 आहे, याची लेंथ किती आहे 3√2 आहे. ठीक आहे, तो 3√2. नेक्स्ट इज व्हॉट, आता हा झाला का, आता शेवटचा मेंबर कोणता आहे F2 आहे आपला, तो शेवटचा कोणता आहे F2. सो F2चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू F2 किती येईल 1, त्याची लेंथ किती आहे 6, ती झाली शेवटची टर्म, =0 करावं लागेल, =0 करावं लागेल. चला आता मला एवढं सगळं एक्सप्रेशन झालं, आता प्रत्येकाचा कोइफिशियंट सांग, F1चा कोइफिशियंट सांग, F2चा कोइफिशियंट सांग आणि कॉन्स्टंट सांग. आता कर ॲडिशन पटापट. तो आता F1 पहिल्या टर्ममधला तर F1 गायब होऊन जाणार आहे. दुसरे F1 आहे तो आहे -1.36 इंटू 0.365 इंटू 3. तो पहिला F1चा कोइफिशियंट किती निघून पहिला 1.489. 1 मायनस करावं लागेल, -1 बरोबर. दुसऱ्या टर्ममधून सांग, दुसऱ्या टर्ममधून काय येईल 1.22, दुसऱ्या टर्ममधून बघ 1.224 6.35. 6.35 पॉझिटिव्ह येईल का व्हॅल्यू, निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह 6 पॉईंट काय म्हटली 35. चला, आणि शेवटच्या टर्ममध्ये तर F1 नाही आहे, तो शेवटच्या टर्ममध्ये F1 नाही आहे, दुसऱ्या टर्ममध्ये F1 होता, F1ला घेऊन घेतला. चल मग सांग आता याची बेरीज किती येते दोघांची, या दोघांची बेरीज जी आहे ना ती यायला पाहिजे 7.841 F1 मायनस 7.841 F1, बरोबर येते का बघ. हो. चला आता दुसरी टर्म उचल, आता F2 आले, F2चा कोइफिशियंट सांग. तो F2चा कोइफिशियंट बघ, आता F2चा कोइफिशियंट चेक कर. पहिल्यामधून तर F2 काही येत नाही, दुसऱ्यामधून F2 येतो आहे 0.365 इंटू 0.365 इंटू 3, किती येते पहिल्या याच्यामधून 0.39. 0.39 F2 प्लस दुसऱ्या टर्ममधून सांग -1.224 इंटू 3√2, तो मायनस पॉझिटिव्ह होऊन जाईल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल, मायनस बघ 1.224चा स्क्वेअर इंटू 3√2 6.35. 6.35. हां, तो हा झाला आपला F2. आणि दुसऱ्यामध्ये पण पुढे F2 आहे 6F2. आता या सगळ्यांची बेरीज कर, हा 1 2 3 12.74. एक नंबर बरोबर, तो 12.755 काहीतरी दाखवते. सो अशा पद्धतीने हे आलं. मग आता हा पण आला, आता उरल्यात संख्या, फक्त तेवढ्या संख्या सांगून ते पटकन. आता संख्या काय बरं का, संख्या पहिल्या याच्यामधून संख्या काही येणार नाही, दुसऱ्यामधून येईल -5 इंटू 0.365 इंटू 3. सो उत्तर पहिलं मायनसमध्ये येईल, किती सांग 5.47. 5.47. सो 5.47. दुसऱ्या टर्ममध्ये बघ, दुसऱ्या टर्ममध्ये काय 14.14 मायनस, सो 14.14 इंटू मायनस 1.224 इंटू 3√2. 73.42. ते मायनसमध्ये येईल राईट, 73.42 समथिंग. आता याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येते 78 येते का, 78.9 मायनस 78.9, 78.9 येते. सो देअरफॉर एक्सप्रेशन असं बनतं आहे. मग एक्सप्रेशन काय बनतं आहे -7.841 F1 प्लस 12.755 F2 मायनस 78.9 =0. हे आलं इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 2 आलं. आता तुझ्याकडे जर का समजा कॅल्क्युलेटर असेल तर त्या कॅल्क्युलेटरमध्ये तू मोड शिफ्ट वगैरे दाबून हे एक्सप्रेशनला आता तुम्हाला सॉल्व करून सांग. 17.9 F1 मायनस, मी एवढं सॉल्व करायला का लावतो आहे तुम्हाला कळेल पुढे, मी एवढं सॉल्व करायला का लावते. पुढची जी मेथड आहे ना तिच्यामध्ये आपल्याला ॲक्युरेट आन्सर काढायचं आहे. F2 -93.81. सो तुम्ही जर का याच्यात गेलेत कॅल्क्युलेटरमध्ये, तिथे इक्वेशनचं आहे, इक्वेशनचं ऑप्शन आहे, पहिल्याच ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं राईट. प्रत्येकाचे कोइफिशियंट टाकायचे साईन सगट. आणि दुसरं इक्वेशन आहे -7.841 F1 प्लस 12.75 F2 =78.9. चला मला सांगा F1ची व्हॅल्यू किती आणि F2ची व्हॅल्यू किती.
किती आली F1 टाका बरं कॅल्क्युलेटरमध्ये. शिफ्ट मोड करा, नाही तर मोड दाबा. त्या मोडमध्ये इक्वेशन नंबर असेल काही तर इक्वेशनमध्ये जायचं. पहिलंच इक्वेशन जे असेल त्या इक्वेशनला टिक करा. इक्वेशनवरती गेल्यानंतर हे दोन जे आहेत, पहिल्या ज्याच्या इक्वेशनमध्ये पहिल्याचा कोइफिशियंट 17.9 टाका, दुसऱ्याचा -7.84 टाका, 8 टाका, नंतर पुढचे -93.81 टाका. खाली गेल्यानंतर -7 हे टाका. का आपलं नेहा तुझ्याकडे असेल कॅल्क्युलेटर, टाकी त्याच्यात पटकन. F1 F2 किती ते सांग पटकन सांग. F1 3.50 दाखवते. 3.46 येते का? 46 3.50 म्हणते का? 3.50 मायनसमध्ये. मायनसमध्ये, बरोबर, व्हेरी गुड. सो F1 इज इक्वल टू 3.50 म्हणते. ॲक्च्युली ते 46 दाखवते, पण तू 50 काढते तर मी 50 लिहून देतो. ठीक आहे, चाल. 3.50 किलो न्यूटन. Y 4.14. पॉझिटिव्ह 4.14 किलो न्यूटन. ठीक आहे, 4.14. चला, F1 येऊन गेला, F2 येऊन गेला. आता F1 आणि F2 वरून तुम्ही F3 आणि F4 काढू शकतात का? काढू शकतात. काय करायचं आता? हेच व्हॅल्यू उचलायचं F1 आणि F2च्या व्हॅल्यू आणि F3 F4मध्ये टाका आणि मला सांगा उत्तर किती येते. F3चं इक्वेशन कुठे? F3चं इक्वेशन याच्यात टाक सरसकट. F3 इज इक्वल टू -1.36 इंटू F1ची व्हॅल्यू किती आणली आपण? F1ची व्हॅल्यू आणली आपण -3.5. सो -3.5. पुढं तो प्लस 0.365 इंटू F2. तो F2ची व्हॅल्यू किती आणलीस तू आणलीस F2ची व्हॅल्यू मायनसमध्ये 4.14 काहीतरी बोललीस मायनसमध्ये, आणि याच्या पुढे -5. तो सांग बरं का F3ची व्हॅल्यू किती येते? चला F3 सांगा भाग्यश्वरी, F3 किती येते? कोणी F3 काढा, कोणी F3. 1.25. मला माहीत नाही कडे आता आहे, याला चेक करा व्यवस्थित. इथेच मला डाऊट आहे, दुसरं कुठे नाही. तर चुकीचं उत्तर लिहिले गेलेत. 1.25 म्हटले का? एक मिनिट हां, तर मागे काढले ना उत्तराची पद्धत, भारी पद्धत होती. 1.2 बरोबर, एक नंबर. किती कधी म्हणली? 1 किती म्हणली तू? 1.20 काहीतरी. हां ठीक आहे, चालतंय. तर 1.205 समथिंग, 1.2 लिहून टाका किलो न्यूटन. आणि F4 पण काढा पटकन सांगा. सो F4 पण पटकन सांगा. F4 किती आहे? F4 पण काढा. F4 किती येतो सांगा. F4 जो मी काढला याच्या अगोदर 4.94 किंवा 4.5 असं काहीतरी यायला पाहिजे. 4.5 किंवा 5 काहीतरी यायला पाहिजे. F4 4.7 समथिंग येते का? ठीक आहे, लिहून घ्या. हे झालं लिहून. अशा पद्धतीने आपली ॲनालिसिस झाली. तर मी ॲनालिसिस झाली, ही एक पद्धत होती. याला कास्टिग्लिओनच्या सेकंड थेरमने काढलं. आता तुम्हाला मी एक नवीन पद्धत शिकवतोय. ठीक आहे, आता तुम्हाला मी नवीन पद्धत शिकवतोय, त्याचं नाव आहे फोर्स डिस्प्लेसमेंट मेथड. तर हे जे एक्झाम्पल जे आहे ते फोर्स डिस्प्लेसमेंट मेथडने एकदम मस्त पद्धतीने सॉल्व्ह होतं. त्याच्यामध्ये पण इक्वेशन बनतात, परंतु एक चांगली मेथड तुम्हाला शिकायला भेटून जाईल, फोर्स डिस्प्लेसमेंट मेथड. मग फोर्स डिस्प्लेसमेंट मेथडने आपल्या उदाहरणाचं ॲनालिसिस करायचं आहे. आता कशा पद्धतीने करायचं आहे, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त नाही दिसायला भेटणार, एवढं कॅल्क्युलेशन नाही आहे, पण 2 इक्वेशन अजून तुम्हाला टाकायचे असणार याच्यात. ठीक आहे, चला बघू मग आता. So this problem is also solved by the force displacement analysis. So force displacement analysis. This problem is also. पहिले मला सांगा, तुम्हाला कळालं का मी काय केलं इकडे मागे जे? मागे जे केलं ते कळालं का? कळालं ना? हां. So this problem is also solved by force displacement method. आता काय बरं, काही फोर्स डिस्प्लेसमेंट मेथड बघू एक एक करून. चला उदाहरण लिहितो. राईट. हां, खाली चाललाय 5, इकडे चाललाय 10. राईट, खाली चाललाय 5, इकडे चाललाय 10. सगळ्यांची लेंथ पण आपल्याला माहिती आहे. फोर्स डिस्प्लेसमेंट मेथडने सॉल्व करायचं आहे. कसं करतात याला? हे बघा काय करतात, तुम्हाला माहिती आहे का? हे जे काही 2 फोर्सेस लागत आहेत ना, हे 2 फोर्सेस, या 2 फोर्सेसमुळे तुम्हाला नाही वाटत का हे जरासं इकडे शिफ्ट होऊ शकतं बरं का? जॉईंट एक तर खाली आणि इकडे एक्स डिरेक्शनमध्ये पण आणि वाय डिरेक्शनमध्ये पण शिफ्ट होऊ शकतो. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का? आपल्याला काय करायचं आहे की यार याच्यामध्ये जो काही फोर्स येतो, ज्याला नाव दिलेत आपण, याला F1 दिला होता, याला F2 दिला होता, याला F3 दिला होता, याला F4 दिला होता. आता तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे का चुकीचे हे पण चेक करण्याचा पण आयडिया आपल्याकडे. ठीक आहे, सो F1 F2 F3 आणि F4.
हे 4 नाव आपण दिलेले आहेत. मग आता हा याच्यामधला असणारा मेंबर फोर्स जो काही आहे याच्यामधला असणारा जो मेंबर फोर्स आहे याच्यामुळे याचं एक्सटेन्शन होणार आहे, याचं पण एक्सटेन्शन होणार आहे, याचं पण एक्सटेन्शन म्हणजे काय त्याची लांबी वाढणार आहे असं आपण गृहीत पकडूया. मग त्याच्यानुसार आपण करणार, एक तर लांबी वाढेल किंवा तो कंप्रेस होईल. मग एक एक करून आता बघू आपण. सो आपण काय घेऊ आता, लेट डिस्प्लेसमेंट ॲट जॉईंट ओ बी डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय. ठीक आहे. तर मग जो ओ जॉईंट आहे ना, ओ जॉईंट, त्या ओ जॉईंटच्या ठिकाणी एवढे सगळे फोर्सेस लागल्यानंतर मामूली डिस्प्लेसमेंट होत असेल त्याला मी डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय म्हणतो, उभा आणि आडवा होत असावा. ठीक आहे. तर तो आणि त्याच्या टर्ममध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता बघू आता काय काय करायचं आहे. सो आता फोर्स डिस्प्लेसमेंट रिलेशनशिप आपल्याला वापरायची आहे. प्रत्येक मेंबरसाठी मी एक एक मेंबर उचलतो. सो एक एक मेंबर आपण उचलू. आता पहिला मेंबर मी उचलतो. नाऊ फोर्स डिस्प्लेसमेंट रिलेशनशिप इज रिटन फॉर ऑल मेंबर. पहिला मेंबर उचलला. आता एवढे 4 मेंबर होते ना, मी पहिला मेंबर उचलतोय. राईट. हा होता पहिला मेंबर इथला डी. सॉरी एक मिनिट. हा होता इथला ओ, हा होता इथला डी. ठीक. याची लांबी होती 6 मीटर. आपल्याला एक माहिती आहे, काय माहिती बरं का, की याचं एक्सटेन्शन, याचं जे ना, या जर का आपण बघायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटणार बरं का, या जॉईंटचं फक्त या फोर्समुळे. कशामुळं, हा जो इथला फोर्स आहे ना, याला मी टेन्शन दाखवतो. हा आपला F2 आहे, हा F2 आहे. तो F2 आहे. आता आपल्याला काढायचं तो F2 किती आहे, आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करायचा प्रयत्न करत आहोत. तो F2 आहे. आता मी काय म्हणतोय, इथं जर का आपण बघायला गेलो तर फक्त या F2मुळं बाकीचे फोर्सेस नाही घेते मी, 5 आणि 10 आम्ही ते घेतलेले नाही. या F2मुळे काय होणार, या ओ जॉईंटचे जे ना, एकतर इकडे डिस्प्लेसमेंट होईल, इकडे डेल्टा एक्स, राईट, एकतर खाली डिस्प्लेसमेंट होईल डेल्टा वाय. ठीक आहे. तो आपण काय करूया, डिस्प्लेसमेंट याचं इकडे होईल, परंतु मला त्याचं एक्सटेन्शन घ्यायचं, मला डिस्प्लेसमेंट नाही घ्यायचं. एक्सटेन्शन म्हणजे काय, याला डॉटेड लाईनने दाखवा. राईट. या अलॉंग दिस याच्यामध्ये तो लांबतोय का ते बघायचं आपल्याला. राईट. तर मी काय केला बरं का, मी पहिला जॉईंट पहिला मेंबर कोणता उचलला आहे, डी मेंबर. तो पहिला जो मेंबर आहे आपला, हा कोणता, इकडचा अलीकडचा. सो डी आणि ओ या मेंबरला उचलला. त्याची लांबी आहे 6 मीटर. त्याच्यामध्ये फोर्स आहे F2 आणि त्याला काय म्हणतो बरं का, की या F2मुळे या जॉईंटचं डिस्प्लेसमेंट होत असावं किती, डेल्टा एक्स. त्याचं इकडे डिस्प्लेसमेंट होतं आहे. सो इकडे डेल्टा एक्स त्याचं डिस्प्लेसमेंट होतं आहे. पण या डेल्टा एक्सचं मला एक्सटेन्शन काढायचं आहे. एक्सटेन्शन म्हणजे काय बरं का, की या लाईनमध्ये, कोणत्या लाईनमध्ये, आपल्या मेंबरच्या लाईनमध्ये डिस्प्लेसमेंट किती होणार आहे याच्यामुळं. मग तुम्ही एक बात करा बरं का, इथे किती अँगल आहे, 30. इथे अँगल किती आहे, 30. इथे अँगल किती आहे, 30. इथं पण अँगल किती असेल, 30. ठीक आहे. इथं पण अँगल किती असेल, 30. मी डायग्राम व्यवस्थित काढतो बघा. डायग्राम जरा मोठीच काढावी. हे बघा, तो ड्यू टू दिस फोर्स F2, हा ओ जो आहे ना, हा ओ इकडे सरकतोय, डेल्टा एक्स. पण मला तो डेल्टा एक्स नको आहे, मला ना त्याचं एक्सटेन्शन पाहिजे, म्हणजे त्याचा कॉम्पोनंट पाहिजे, की आपल्या मेंबरच्या डायरेक्शनमध्ये तो कॉम्पोनंट किती, हा वाला पाहिजे मला. ठीक आहे. मग मी काय करणार बरं का, इथपर्यंत होता आपला मेंबर. तो मेंबर जो आहे ना शिफ्ट झाला इकडं. सो मेंबर आपला शिफ्ट होणार इकडे किती, डेल्टा एक्स. पण मला डेल्टा एक्स नको, मला त्याचा कॉम्पोनंट पाहिजे. मला सांगा, हा 30 आहे, हा 30 आहे, राईट. मग हा किती येईल रे, हा वाला कॉम्पोनंट किती येईल बरं का, अलॉंग हा वाला, हा बघा, हा वाला अलॉंग धिस, हा डेल्टा एक्स आहे, राईट. याच्यामधलं अँगल किती येईल, 30 येईल आपण. तर मला तुम्ही सांगा, हा बरोबर याच्या अलॉंग या लाईनमध्ये किती येईल बरं काय. सो आपण एक काम करू ना, परपेंडिक्युलर टाकतो असा याच्यावरती. हे इकडचं हे झूम करून दाखवतो. इकडे डेल्टा एक्स होत होता, मेंबर असा होता. या बरोबर मी डेल्टा एक्सचा परपेंडिक्युलर इथे टाकतो, म्हणजे या मेंबरवरती परपेंडिक्युलर टाकला जाईल. मला काय पाहिजे माहिती आहे का, मला पाहिजे हे. मला काय पाहिजे माहिती आहे का, मला पाहिजे हे. हे बघा, हे पाहिजे मला, हे पाहिजे. जी तुम्ही परपेंडिक्युलर टाकलाय ना, हा वाला पोर्शन पाहिजे. तो एक्सटेन्शन पाहिजे आपल्याला. जो डेल्टा एक्स झाले ना तिकडं, त्या डेल्टा एक्सचं एक्सटेन्शन आपल्या मेंबरच्या अलॉंग किती होते तो मला पाहिजे. मग मला तुम्ही एक सांगा, हा जर का समजा डेल्टा एक्स असेल, हे जर का 30 डिग्री असेल, अजून डायग्राम व्यवस्थित काढा. हे बघा, अजून डायग्राम व्यवस्थित काढा. सो हा मेंबर, हा ओ, राईट, हा जाणार होता इकडे डेल्टा एक्स. समजा इकडे गेला डेल्टा एक्स, एवढा गेला डेल्टा एक्स, राईट. पण तो आपल्याला नको आहे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला त्याचं एक्सटेन्शन पाहिजे या डिरेक्शनमध्ये. मी इथं परपेंडिक्युलर टाकला, परपेंडिक्युलर टाकल्यानंतर हे मला पाहिजे, तो हे मला पाहिजे. मग हा आहे 30. मग तुम्ही सांगा आता मला,
हा डेल्टा एक्स आहे, हा हायपोटेनस असावा, हा रिझल्टंट म्हणजे रिझल्टंट डेल्टा एक्स तिकडे होतो ना, मला तो नको पाहिजे, मला फक्त हा पाहिजे. तो सांगा बरं किती येईल आता आहे, हा 30 अँगल आहे, हा किती येईल माहिती आहे का, ही वाली बाजू हे येईल डेल्टा एक्स कॉस 30, ही किती येईल डेल्टा एक्स कॉस 30. मग फक्त काय एक्स डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होईल का याचं, नाही, या जॉईंट हुबा पण जाऊ शकतो. तो एवढं लिहून झाला का तुमचं इथपर्यंत की डेल्टा एक्स कॉस 30 एवढं होणार आहे बाबा, याचा असा कॉम्पोनेंट आहे. दुसरी बात, हा मेंबर आहे आपला, हा ओ होता, हा जो की ना ज्याप्रमाणे आडवा शिफ्ट झाला असेल त्याचा उभा पण होऊ शकतो फोर्स आल्यामुळे, राईट. मग कसा होणार बरं का, हिरवा पण वापरला, ॲक्च्युली तो इथं असेल पण तो खाली पण जाऊ शकतो, ठीक, तो खाली पण जाऊ शकतो. मग तो खाली जातोय समजा डेल्टा वाय, खाली किती जातोय डेल्टा वाय, पण मला डेल्टा वाय नको, मला त्याचं एक्सटेन्शन पाहिजे आपल्या मेंबरच्या डायरेक्शनमध्ये, ठीक, मेंबरच्या डिरेक्शनमध्ये त्याचं काय पाहिजे एक्सटेन्शन. मी एक काम करतो ना, त्याचा जो आहे ना परपेंडिक्युलर टाकतो, राईट, असा परपेंडिक्युलर टाकणार. तर हा रिझल्टंट डेल्टा वाय होत होता, परंतु मला तो डेल्टा वाय नको पाहिजे, मला हे पाहिजे बघा, हे पाहिजे मला, मला हे पाहिजे. मग हे किती निघून येईल बघा तुम्ही जाता, हा 30 आहे बरोबर का, हा 30 होता, हा इकडचा 30 राहणार आणि नक्कीच हा 30 असेल, हा 90 आहे ना, हा 90 आहे, त्यामुळे हा किती असेल, हा 30 असेल. मग तुम्ही मला सांगा, हा जर का समजा 30 आहे, ही बाजू किती येईल रे, ही वाली, हे किती येईल, हे किती येईल, तो हे निघून येईल डेल्टा वाय साईन 30, डेल्टा वाय साईन 30 कसं येईल बघून घ्या चेक करून. हा डेल्टा वाय राईट, जो की तिरपा आहे, तर तिरप्याचा कोणता कॉम्पोनेंट पाहिजे तुम्हाला, चिटकलेला कॉम्पोनेंट नको पाहिजे, अँगल इथे ना, हा तर कॉस असं राहणार आहे, हा वाला काय राहील साईन, तो डेल्टा वाय साईन 30. बोला क्लिअर आहे काय, तो हा झाला पहिला मेंबर. प्रत्येक मेंबर तुम्हाला असं करायचं आहे, हा झाला आपला पहिला मेंबर, हा का झाला पहिला मेंबर. आता या पहिल्या मेंबरमध्ये येणारा जो फोर्स आहे, तो फोर्स काय समजा आपला, तो फोर्स आहे समजा आपण याला F2 म्हणलेला आहे, याला F2 म्हणलेला आहे, किंवा याला समजा आपण P म्हणू. तो फोर्स काय असतो, फोर्स इज इक्वल टू, सो फोर्स इज इक्वल टू समजा असं लिहू मी, असं लिहितो हां, स्ट्रेन इज इक्वल टू, काय होतं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन, ई इज इक्वल टू स्ट्रेन काय असतो पी बाय एरिया डिवाइड बाय स्ट्रेन काय असते डेल एल डिवाइड बाय ओरिजिनल एल, राईट. मला पाहिजे होता फक्त पी, तर पीचं एक्सप्रेशन काय निघून येईल माहिती आहे का, पी इज इक्वल टू असं निघून येईल का बघा, पी इज इक्वल टू ए इंटू ई इंटू ई इंटू ॲप्सिलॉन म्हणजे डेल एल बाय एल, हे एक्सप्रेशन मला लागणार आहे, राईट. याच्यामध्ये फोर्स आहे हा आणि डिस्प्लेसमेंट आहे हे, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट पद्धत ही वाली आहे, राईट. हे दोन, तो हे इक्वेशन मला लागणार आहे, पी इज इक्वल टू ए इंटू ई इंटू डेल एल डिवाइड बाय एल, हे मला लागणार आहे. मग ठीक आहे, आता ते लावून देऊ, या मेंबरबद्दल इक्वेशन बनवून टाकू. काय बनते बघा, सो फोर्स काय आहे त्या मेंबरमधला, P2 हे जनरल एक्सप्रेशन, आपलं जनरल एक्सप्रेशन, पी इज इक्वल टू ए इंटू ई इंटू डेल एल डिवाइड बाय एल, ठीक आहे. चला, आता जो मेंबर घेतला होता मी DO, त्याच्यामधला फोर्सला आपण F2 म्हणलेले, बरोबर, राईट. त्याच्यामधला एरियाबद्दल माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती. त्याच्याबद्दल ई बद्दल ए आणि ई कॉन्स्टंट घेतला आहे, राहू द्या. पुढे काय इंटू डेल एल किती आला त्याच्यामधला, चला सांगा डेल एल किती आला, डेल एल म्हणजे दोघं, आता तो डेल एल किती येतोय, एवढा येतोय का चेक करा बरं का, डेल एक्स कॉस 30 प्लस डेल वाय साईन 30, हे दोघांची बेरीज करावं लागेल, हा झाला डेल एल डिवाइड बाय एल किती त्याच्या, त्या मेंबरचा एल आहे 6, त्या मेंबरचा एल आहे 6, बरोबर आहे काय बघा रे. ए ई डिवाइड बाय 6 बाहेर काढून टाकला, ब्रॅकेटमध्ये डेल्टा एक्स कॉस 30 प्लस डेल्टा वाय साईन 30, एक समजून घ्या, बाकीचे बरोबर काढता येतील तुम्हाला, ठीक. माझा बघा बरं F2 इज इक्वल टू ए ई डिवाइड बाय 6 कॉस 30ची व्हॅल्यू किती असते, डेल एक्स इंटू √3/2 का रे, प्लस डेल वाय, हा किती साईन 30 1/2, तर मी 1/2 बाहेर काढून घेतो ना, मग हा 1/2 बाहेर काढला, तर इथे काय राहणार माहिती आहे का, F2 काय येईल, F2चं इक्वेशन लिहा, AE/12, 2 जर बाहेर काढला तर AE/12, आणि ब्रॅकेटमध्ये काय होईल माहिती आहे का, ब्रॅकेटमध्ये राहील √3 डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय बोला इथपर्यंत कळाला का, F2 कसा आणला, तर हा F2 आला, F2 कळाला का. चला, आता दुसरा मेंबर उचलतो CO, आता पटापट सांगा हां. ही सगळ्यात भारी पद्धत वाटते मला, तुम्हाला कळेल अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला सगळं सॉल्व्ह होऊन जाईल नाही, आता 4 मेंबर येणार नाही, पण 3 मेंबर जर आले ना, असे काही दिसायला भेटली ना आकृती, या पद्धतीने पटापट सॉल्व्ह करायचं. तर गेला खाली, हा O असणार,
हा सी आहे, हा 45 आहे, ठीक, हा 45 आहे. आपल्याला दिसायला भेटतं काय बरं का, की याचं काय होणार आहे, याचं जे की ना याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. सो याचं काय होणार आहे, याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. याचं डिस्प्लेसमेंट कुठे येईल, याचं डिस्प्लेसमेंट होईल इकडे डेल्टा एक्स, राईट. तो पहिले डेल्टा एक्समुळे बघूया. पण मला ते नको पाहिजे, मला काय पाहिजे, मला अलॉंग आपल्या मेंबर तो कॉम्पोनंट पाहिजे, राईट. मी याला काय करतो, परपेंडिक्युलर इथे टाकून देतो. परपेंडिक्युलर टाकला, हा किती 45, हा बी किती असेल 45, तो आपण किती 45. मग तिरप्याला लागून हा जो आहे ना हावाला हा आपला कॉस कॉम्पोनंट असतो. तो देअरफॉर काय येईल बरं का, डेल्टा एक्स कॉस 45. बोला क्लिअर आहे का, हे क्लिअर आहे. सेम हा सी आहे, हा ओ आहे, सेम याचं वाय डिस्प्लेसमेंट पण होईल, याचं वाय पण होईल. सो वाय पण होईल, वाय होते समजा याचं डेल वाय. पण मला डेल वाय नको पाहिजे, मला काय पाहिजे, मला त्याच्या डायरेक्शनमधला पाहिजे, तो त्याच्या डिरेक्शनमधला पाहिजे मला, त्याच्या डिरेक्शनमधला म्हणजे हा वाला. तर मी याला काय करणार, परपेंडिक्युलर टाकून दिली तर तो आता तिरपावालाचा मला कॉम्पोनंट पाहिजे आडवा. तर अँगल इथं 45, हा 45, हा नक्कीच हा 45 असेल बघा इकडचा, हा 45. हा जर 45 असेल तर तिरप्याचा चिटकून हा कॉस असेल, तर हा दूरवरचा कोण असेल, साईन असेल. याचा अर्थ त्याचा काय येईल, डेल वाय साईन 45, डेल वाय साईन 45 झालं, डेल वाय साईन 45. मग आडवं पण आणि उभं पण मी अलॉंग त्याच्या किती एक्सटेन्शन होणार ते काढून टाकलं. चला मग आता आपला फॉर्म्युला काय बसेल, आपला जनरल फॉर्म्युला काय असतो. सो या केसमध्ये जनरल फॉर्म्युला असणार पी इज इक्वल टू ए ई इंटू डेल एल बाय एल, डेल एल बाय एल अशा पद्धतीने असतं. पण आपल्याला पी माहिती आहे, तो जो काही दुसरा मी घेतला आहे सी ओ, त्याचं नाव काय बरं का, त्या याच्यामधला F4 आहे. सो F4 इज इक्वल टू ए ई तर कॉन्स्टंट आहे आपला, डिवाइड बाय एल. सो डिवाइड बाय एल करा, एल किती येतो त्या केसमध्ये, एल किती आहे 3√2. सो 3√2 ब्रॅकेटमध्ये डेल एक्स किती येतो आहे, डेल एक्स किती येतो आहे, सो डेल एक्स येतो आहे डेल्टा एक्स कॉस 45 प्लस डेल्टा वाय साईन 45. हे एक्सटेन्शन आहे त्याच्या डिरेक्शनमध्ये, ठीक आहे. तो सांगा बरं का किती येते F4 बघा. कॉस 45ची व्हॅल्यू पण किती आहे 1/√2, याची पण 1/√2 आहे. √2 जर का मी बाहेर काढला 2 × 2 किती होऊन जाईल, 2 × 2 होऊन जाईल, √2 × √2 होऊन जाईल. सो याचं उत्तर ए ई डिवाइड बाय 6 पाहिजे, 3 दुने 6 ब्रॅकेटमध्ये काय असेल डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय. बोला क्लिअर आहे का हे F4चं इक्वेशन, F4चं इक्वेशन क्लिअर. ठीक आहे, चला पुढे. चला तिसरा उचललो, आता तिसरा उभा आहे, सरळ सरळ उभा आहे, राईट. आता मला सांगा उभा आहे हा, याच्यामुळं हा ओ होता इथं आपला, इथं याच्यामुळे आडवं डिस्प्लेसमेंट होईल का, बिलकुल नाही होणार. उभं ताणतायत ना, उभं ताणल्यामुळे थोडी आडवं होईल, सरळचं सरळ उभं होईल ना. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कोणतं होणार आहे, फक्त डेल वाय होणार आहे, डेल वाय. आणि एक्सटेन्शन त्या मेंबरच्या डिरेक्शनमध्ये पण किती असेल, डेल वायच असेल, त्या मेंबरच्या डिरेक्शनमध्ये डेल वायच असेल, कॉम्पोनंट थोडी येणार आहे, सरळ सरळ त्याच्या डायरेक्शनमध्ये चालला आहे. सो देअरफॉर F3, सो मी काय झाली ना आता डायरेक्ट इक्वेशन लिहितो, F3 इज इक्वल टू ए ई डिवाइड बाय लेंथ आहे 3 मीटर आणि डेल्टा कोणता होता, फक्त डेल्टा वाय होतोय. हे झालं आपलं F3, हा झाला आपला F3. सो F3 पण आला, F3 आला. आता आपण लास्टवाला उचलूया आपला F1वाला. सो F1वाला उचला. म्हणजे बघा हा जो काही आहे हा इकडे डिस्प्लेस होणार आहे, ठीक. दुसरी बात, आता मला सांगा तुम्ही, मला एक सांगा, मला काढायचं आहे डेल्टा एक्सचा एक्सटेन्शन काढायचं, डेल्टा एक्सचं एक्सटेन्शन. तर मी परपेंडिक्युलर टाकावं लागेल मला. आता हा जो काही आला डेल्टा एक्स, याचं परपेंडिक्युलर टाकावं लागेल. आता परपेंडिक्युलर टाकावं लागेल, कुठं गेली तो परपेंडिक्युलर, इकडे येईल तो परपेंडिक्युलर बघा, इकडे येणारच नाही, इकडच्या डिरेक्शनमध्ये परपेंडिक्युलर टाकता येणार नाही तुम्हाला. असं कुठे परपेंडिक्युलर येईल का, असं परपेंडिक्युलर का नाही येणार, तो इकडेच टाकावं लागेल. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, याचं जे ना इकडं काय होते, एक्सटेन्शन नाही होते, इथं कंप्रेशन होते. हे बघा प्रत्येक वेळेस हा डेल्टा जो नाही याचा परपेंडिक्युलर इकडच्या या ब्ल्यूच्या साईडला येत होता, पण आता गुलाबीच्या साईडला येतोय. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, याचं एक्सटेन्शन नाही होते, याचं कंप्रेशन होते. मग देअरफॉर हा कॉम्पोनंट काय येईल ते सांगा पहिले. हा 30 आहे, इथे अँगल किती, हा 30 आहे, राईट का. तर तिरप्याला लागून हा आडवा किती असेल, हा कॉम्पोनंट किती असेल, हा आपला कॉस असेल. सो देअरफॉर डेल्टा एक्स कॉस 30. परंतु लक्षात घ्या हे जे ना हे निगेटिव्ह येईल का, कारण की कंप्रेशन होते खालच्या साईडला नाही वरच्या साईडला आहे, राईट. तर हे झालं कडे माझ्याकडून. दुसरं काय, आता दुसरं आपण वायवाला बघून घेऊ. हा ओ आपला इथं होता,
याचा डिस्प्लेसमेंट झाला समजा डेल्टा वाय. मला डेल्टा वाय नको, मला त्याचं एक्सटेन्शन पाहिजे. तो मेंबर असा आहे आपला, त्याचं एक्सटेन्शन परपेंडिक्युलर टाकावं लागेल. टाकला परपेंडिक्युलर तर हा होता 30, हा असणार 30, हा पण असणार 30 30 राईट. तर तिरप्याला चिटकून असणारा हा जो की हा कॉस असतो, पण आपल्याला तो पाहिजे का? नाही. आपल्याला कोणता पाहिजे बरं का? अलॉंग मेंबरवाला पाहिजे. ठीक आहे, कोणता पाहिजे आपल्याला? एक मिनिट तो हा 30 आहे, हा 30 आहे आणि हा इकडचा पण 30 असणार. हा 30 असणार, हुब्याला लागून 30 असणार. हुब्याला लागून जर का 30 असणार तर हा वाला कॉम्पोनंट जो असेल, हा वाला, हा नको आहे आपल्याला, हा वाला, तो हा साईन येईल. डेल्टा वाय साईन पॉझिटिव्ह येईल तो, कारण की बरोबर पुढे चालला आहे तो. साईन 30, डेल्टा वाय साईन 30. तर देअरफोर हे जर आपण काढून टाकलं, याचा आणि याचा परिणाम बघा आता काय होईल. सो F1 इज इक्वल टू AE बाय लेंथ. लेंथ किती त्याची? 6. ब्रॅकेटमध्ये डिस्प्लेसमेंट किती येईल बरं? डिस्प्लेसमेंट येईल मायनस डेल्टा एक्स कॉस 30 प्लस डेल्टा वाय साईन 30. क्लिअर आहे? सो F1 इज इक्वल टू काय येते? हे बघा, कॉस 30 साईन 30 इथं असेल √3/2, √1 इथं 1/2. तिथून कॉमन जर काढलं तर 1/2 बाहेर येऊन जाईल. इथं येऊन जाईल AE/12 ब्रॅकेटमध्ये गेलो √3 मायनस √3 इंटू डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय अशा पद्धतीने येईल F1चं एक्सप्रेशन. आलं का? कळालं का? हे मायनस √3 डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय आलं. ते झाले F1, F2, F3 अशा पद्धतीने फाइंड आउट करायचे असतात. मला तुम्हाला अजून तर आता अननोन काय आपल्याकडं? डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय जर का मला भेटला तर आपलं काम झालं. आता डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला त्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी जो ओ आहे त्या जॉईंटला तुम्ही काय करा? इक्विलिब्रियमचं इक्वेशन वापरा. जॉईंट आहे तो, इक्विलिब्रियमचं इक्वेशन 2 असतील ते वापरून टाका. तुम्हाला सगळं भेटून जाईल, पटापट भेटतील. आता बघा काय करायचं. सो ॲप्लाइड इक्विलिब्रियम कंडिशन at O, summation of f of x is equal to 0. मग काय येतं बरं का त्या ठिकाणी लावल्यावरती? हे बघा, एफ ऑफ एक्स लावायची, इकडे 10 चालला, लावा बरं पटपट. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 लावल्यावरती 10 प्लस इकडचा F1 कॉम्पोनंट, इकडे अँगल 30 होता. सो 10 प्लस F1 कॉस 30 मायनस F4 कॉस 45 मायनस F2 कॉस 30, चेक करत राहा, इज इक्वल टू 0. हा झाला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स झाला. ठीक आहे, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स आला. याच्या पुढे जाऊ. तो लिहिलं का इक्वेशन तुम्ही? हां. आता काय करायचं? आता आपल्याला काम काय करायचं आहे? तो हे झालं. आता F1ची आता याची जी व्हॅल्यू काढल्या होत्या आपण, त्या सगळ्या व्हॅल्यू जर इथं टाकल्या तर मला पटपट सांगा बरं का काय उत्तर येते. तर या इक्वेशनला मी लिहितो आहे समजा पुन्हा. चला इक्वेशनला मी लिहितो आहे पुन्हा. 10 येते ना ते एईला तर कॉन्स्टंट राहू द्या तिकडं. सो 10 प्लस F1ची व्हॅल्यू किती आणली होती? F1 AE/12 √3 डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय. सो F1ला जर का इथं टाकला तर उत्तर काय येते? एक्सप्रेशन बघ बरं. तर एक्सप्रेशन लिहून घ्या तुम्ही, नंतर सॉल्व करा. आता मला एक सांगतो तुम्हाला, तो एफ ऑफ एक्स लावल्यानंतर जे की असं एक्सप्रेशन बनणार आहे. आता डेल्टा एक्स ब्रॅकेटमध्ये 0.3678 प्लस डेल्टा वाय 0.1178 इज इक्वल टू 10. हे इक्वेशन बनणार आहे. ठीक आहे. कधी? जेव्हा F1ची व्हॅल्यू तुम्ही ती वरची काढली होती ना, AE/12 √3, ते जर याच्यामध्ये टाकली का तर तुम्हाला एक्सप्रेशन भेटेल या पद्धतीमध्ये अख्खं. ठीक आहे. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 जर वापरला तर काय इक्वेशन बनते? समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 वाढल्यावरती F1 F2 F3 F4. सो F1 साईन 30 प्लस F2 समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. सो एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. मग दुसरा आपला F3 असेल ना, हा F3 होऊन जाईल. सो F1 साईन 30 प्लस F3 प्लस F2
सॉरी F4 साईन 45 F4 साईन 45 प्लस F3 केला का? हा F3 झाला ना, F3 झाला, F1 झाला, आता F2 बाकी. F2 साईन 30 F2 साईन 30. ठीक आहे. हा F1 साईन 30 F1 साईन 30 हा इकडचा झाला F4 साईन 30. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचं काय येईल बरं रे? हे झालं इक्वेशन. आता याचं जर का तुम्ही सॉल्व केलं वरची व्हॅल्यू टाकून तर इक्वेशन काय बनणार लिहून घ्या. AE डेल्टा एक्स 0.1178 प्लस डेल्टा वाय 0.5345 इज इक्वल टू 5 ठीक. हे वाला इक्वेशन भेटते. तर तुम्हाला दिसायला भेटेल हे वाला इक्वेशन. आता या इक्वेशनला जर का आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटेल बरं रे? तर मला तुम्ही व्हॅल्यू सांगायची आता कशाच्या? AE इंटू डेल्टा एक्सची. सो AE इंटू डेल्टा एक्सची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. तर तुम्ही AE इंटू डेल्टा एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी कॅल्क्युलेटरमध्ये टाका. आता काय टाकायचं आहे? AEला वाटल्यास साईडलाच राहू द्या. पहिले डेल्टा एक्सचा कोइफिशियंट डेल्टा वायचा कोइफिशियंट इज इक्वल टू 10. नंतर दुसऱ्यांदा डेल्टा एक्सचा कोइफिशियंट डेल्टा वायचा कोइफिशियंट इज इक्वल टू 5 टाका. इक्वेशनला सॉल्व करा. आणि आता मला सांगा AE डेल्टा एक्स काय येतोय? AE डेल्टा एक्स पहिले इक्वेशनमध्ये तुम्ही पहिले कॅल्क्युलेटरमध्ये जा. कॅल्क्युलेटरमध्ये गेल्यानंतर डेल्टा एक्सचा कोइफिशियंट टाका 0.3678. डेल्टा वायचा कोइफिशियंट टाका 0.1178 राईट. आणि 10 पुढे पोहे असेल 10. ते जाऊन पुढच्या इक्वेशनमध्ये 0.1178 0.5345 आणि 5 हे टाका आणि डेल्टा एक्स. सो AE डेल्टा एक्स म्हणावं लागेल कारण की AE कॉमन काढून ठेवलं आहे ना. AE डेल्टा एक्स इज इक्वल टू किती येते न्या? किती येते? किती आलं? AE डेल्टा एक्स डेल्टा वाय 26.03. AE डेल्टा वाय 3.61 आलं. सो AE डेल्टा एक्स आणि AE डेल्टा वाय जर का आलं तर F1 आणि F2 येऊन जातात. F1ची व्हॅल्यू जर तुम्ही काढली तर F1ची व्हॅल्यू किती येते? आता तुम्ही बघा. काय येतं परत काय? आता तू कॅल्क्युलेटर तुझ्याकडे तू काढून सांग ना मला. 26.02 येतं एक हां. एक्स आणि दुसरा? पहिली व्हॅल्यू आणि दुसरी 3.61. हां बरोबर आहे. तो 3.61 झालं. हे दोघं व्हॅल्यू लिहून काढ. बरोबर आहे का हे? हां बरोबर आहे. AE डेल्टा एक्स इज इक्वल टू 26.01 समथिंग. AE डेल्टा वाय इज इक्वल टू 3.61 राईट. हे दोघं व्हॅल्यू झाल्यात. आता या व्हॅल्यू पुट करायच्या F1 F2 F3च्या इक्वेशनमध्ये आणि आपली व्हॅल्यू भेटतील. आता तुम्हाला काही एवढे 4 मेंबर देणार नाही ते. त्यांना द्यायचं असेल तर एक तर 2च मेंबर देतील. तर 2 मेंबर देतील ते तर आपल्या जॉईंट मेथडने सॉल्व्ह होऊन जाईल मग. पण तरी पण अल्टिमेटली फोर्स डिस्प्लेसमेंट मेथडने सॉल्व्ह करता येतं हे सांगण्याचा हा तरीका होता. ठीक. तर मग आता तुम्ही जर का F1 मध्ये व्हॅल्यू टाकली तर किती येते? आता मला काढून सांगा बरं किती येते. सो F1 इज इक्वल टू AE डिवाइड बाय 12. एकच व्हॅल्यू काढा, बाकीची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगून देतो. √3 डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय. डेल्टा एक्स पण काढले, डेल्टा वाय पण तुम्ही काढलेले. AEचे व्हॅल्यू काढले. तर AEला तुम्ही सध्या राहूच द्या कोपऱ्यामध्ये, त्याला काही विषय करायचं नाही. AEला पकडायचं नाही. किती येते चला सांगा आता. 1/12 ब्रॅकेटमध्ये √2 इंटू 26.03 प्लस 3.61. चला सांगा किती येते रे? इथे मायनस आहे, -√3 आहे. -√3 इंटू 26.01 राईट प्लस 3.61 डिवाइड बाय 12 करा. आलं का नाही उत्तर? एवढा काय टाईम लागतो कॅल्क्युलेटर असून? -√3 इंटू 26.01 प्लस 3.61 याचे जे उत्तर येईल त्याला डिवाइड बाय 12 कर. ते उत्तर येईल तुझं F1. सांग F1 किती येतोय? 0.012. काय काढते काही पण मायनस मध्ये तू नेमकं काढ ना जरा. एवढं काय काढते? ब्रॅकेट टाक, कॅल्क्युलेटर टाक. किती आलं रे नेमकं सांग. चुकतंय तुझं. 3.45. तो 3.45 मग -3.45
आलं का? म्हणजे अगोदरचा जो F1 काढला होता तो 3.5 आला होता, ॲक्च्युली तो 3.45 येणार होता. आलं लक्षामध्ये? कॅल्क्युलेशनमध्ये असेल विषय. आला का? तर या पद्धतीने काढता येतं. आता तुम्हाला वाटत असेल लय मोठं आहे, का नाही, तुम्ही फक्त प्रॅक्टिस जर का केली ना त्या गोष्टी बरोबर क्लिअर होऊन जातील. आला का? सेम तुम्हाला आता F2 पण भेटून जाईल. सो F2 किती असेल? F2 इज इक्वल टू 4.05 किलो न्यूटन. F3 इज इक्वल टू 1.203 किलो न्यूटन आणि F4 इज इक्वल टू 4.94 किलो न्यूटन. तर सरासरी त्या व्हॅल्यू आणि या व्हॅल्यू सगळ्या सेमच येणार आहेत, अख्ख्या व्हॅल्यू सेमच येणार, तिकडच्या पण इकडच्या पण. ही झाली आपली जॉईंट डिस्प्लेसमेंट मेथड. काय काय केलं मी लक्षात घ्या. मी काय काय केलं लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर मी पहिला प्रत्येक मेंबर उचलला, त्या मेंबरला मी शिफ्टिंग केली की इकडे किती सर्कल आणि त्याचा एक्सटेन्शन इकडे घेतलं आहे, राईट. नंतर वाय डिरेक्शनमधलं तर पण इकडे एक्सटेन्शन इकडे घेतलं आहे. सो टोटल आपला एवढा DL असतो, हा एवढा DL आहे. सो DL डिवाइड बाय L इंटू A इंटू E हा झाला आपला F2. पुन्हा मी F3 काढेल, F2 काढेल, सगळं काढून घेईल. तो F1 F2 F3 F4 मला भेटून जातील. नंतर मी जॉईंटचं इक्विलिब्रियमचं इक्वेशन वापरणार, त्याच्यावरून आपल्याला काय भेटेल बरं का, 2 इक्वेशन भेटतील ज्याच्यामध्ये डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय असणार. त्या व्हॅल्यू तुम्ही काढून घ्या, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय, मग झालं आन्सर आलं. अशा पद्धतीने हे सगळ्या प्रोसिजर तुम्ही हे करायचं. तुम्ही जर लिहिलं नसेल तर मला सांगा, तुम्हाला मी लिहिलेलं आहे सगळं, हे तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे काही आहे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. अजून याच्यामध्ये कन्सेप्ट होती. ठीक आहे चालेल, थांबतो मी इथं.